तर सुरुवातीला मी मेन्शन केलं होतं, थोडंसं आणखीन एकदा म्हणजे विसरला असेल तर आठवण करून देतो आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. तर इतिहास या विषयात आपण 3 टप्पे पाडलेले होते. त्यामध्ये आधुनिक जो अभ्यासक्रमाला भाग आहे, एक आधुनिक भारताचा इतिहास, समाज सुधारक आणि महाराष्ट्राचा इतिहास, बरोबर. त्यामध्ये आपण समाज सुधारकांनी स्टार्ट केलं होतं आणि एक परिपूर्ण सेशन एका आठवड्याच्या माध्यमातून ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता आणि समाज सुधारक आपले झालेले. यानंतर मग आपण करंट अफेअर्स मध्ये घेतलं होतं आणि त्याच्या नंतर आता आधुनिक भारताच्या इतिहासाला स्टार्ट करतोय आणि हे कम्प्लीट झाल्याच्या नंतर मग महाराष्ट्राचा इतिहास हे असं असणार आहे. तर आधुनिक भारताचा इतिहास सर्वात महत्वाचा भाग, त्यावरती अधिकचे क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात. PYQचं तुम्ही अनालिसिस केलेलं असणारच आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला महत्वाचे टॉपिक आणि व्यवस्थितरित्या ते सर्व कम्प्लीट करायचं आहे. ओके, तर एक लक्षात घ्यायचंय, ज्यावेळेस टॉपिक अभ्यास हो सुरुवातीला मॉडर्न हिस्ट्री आपण स्टार्ट करतोय, तर त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने ज्या घटकांवरती आयोगाच्या वतीने आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे पहा मी थोडंसं इतिहासाचं एक तुम्हाला इथे स्पष्टीकरण देतो की एक विश्लेषण म्हणून आपण सुरुवातीलाच बरेचदा आपल्याला काय होतं, हा विषय म्हटलं की मोस्टली आपण विचार करतो की खूप वास्ट आहे किंवा बऱ्याचशे घडामोड आहे, म्हणजे त्यामध्ये बरेचशी माहिती आहे, त्यामुळे ते अभ्यासायचं काय. मग परीक्षेला आवर्जून म्हणजे विचारले जाणारे जेमतेम म्हणजे इतर विषयांच्या तुलनेत 10 प्रश्न, जरी 10 प्रश्न हे विचारले जात असते तरी मी तुम्हाला इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये मेन्शन केलंही होतं, काही ठराविक टॉपिकवरती आयोग प्रश्न विचारत आहे, त्यामुळे आपल्याला तो टॉपिक मात्र डिटेलमध्ये व्यवस्थित अभ्यासायचा आहे. बाकी असं भरमसाठ काही घेऊन पुढे जाण्याची आवश्यकता नाहीये. ठराविक टॉपिक जेणेकरून आपल्याला 7 ते 8 क्वेश्चन सोडवता आलीच पाहिजेत, बरोबर. मी 10 पैकी तुम्हाला डिवायडेशन ते केलेलं होतं की कशा पद्धतीनं 1-2 क्वेश्चन असे असतील की ते फारच अननोन असतील, कुठल्याही संदर्भ साहित्य ते आपल्याला ते कदाचित सापडणार नाहीत, ते स्किप करायचं आहे अथवा त्याचं उत्तर देण्याचा मी कसा प्रयत्न करायचा सांगितलं होतं, त्या पद्धतीने त्याचे तुम्ही आन्सर देऊ शकता. ओके, तो एक भाग. आता मी स्टार्ट करतो आधुनिक भारताच्या इतिहासाला आणि कोणाचे काही क्वेश्चनही असतील तर आवर्जून विचारत चला किंवा शेवटीही आपण त्यावरती डिस्कशन करूया. ओके, येस, आता सर्वजण जॉईन होतील हळूहळू. ओके, आपण स्टार्ट करू आता इथून इतिहास या विषयाला. आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये कशा पद्धतीने सेशन असणार आहे तो तुम्हाला तिथे मेन्शन करतो आणि त्यानंतर मग आपण म्हणजे पुढं जे आता मगाशी सांगितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये परत एकदा, तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपण एक अनुक्रमणिका म्हणून थोडक्यात ते मेन्शन केली होती. पुन्हा एकदा मी PPTच्या स्वरूपात ते रिपिटेशन टाळतोय, फक्त सांगतो, लक्षात घ्यायचं आपल्याला सुरुवातीला. तर पहिला जो असणार आहे भाग यामध्ये, तर सुरुवातीला आधुनिक भारताच्या इतिहासात आपल्याला सुरुवातीला अभ्यासायचंय म्हणजे मॉडर्न हिस्ट्रीमध्ये, तर ते मी तुम्हाला एक अनुक्रमणिका मेन्शन करतो, परीक्षाभिमुख टॉपिक कसे कव्हर करायचे. तो सुरुवातीला म्हणजे आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासायचा नाहीये, मध्ययुगीन नाहीये, त्यामुळे सरळ सरळ आपल्याला कुठून जायचंय तर युरोपियन सत्तांचं भारतात झालेलं आगमन. जरी या टॉपिक किंवा या घटकावरती फार क्वचित क्वेश्चन दिसतात आपल्याला, तरी देखील तो टॉपिक अभ्यासणं गरजेचं. काही वेळेला आता अभ्यासक्रम तर मेन्शन केलेला आहे आधुनिक भारताचा इतिहास, त्यामुळे आपल्याला ब्रिटिशांच्या आगमनापासूनच किंवा युरोपियन सत्तांच्या आगमनापासून तो अभ्यास करणं गरजेचं आहे. काही वेळेला क्वेश्चन आला असतात ते या माहितीतनं असणार आणि ते तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जरी त्यावरती क्वचित क्वेश्चन असते, सुरुवात मात्र तिथून करायचं आहे, म्हणजे युरोपियन सत्तांचं आगमन. ओके, स्टार्टिंग तिथून. त्यानंतर मग ब्रिटिशांचं आगमन, म्हणजे ब्रिटिशांचं आपण युरोपियन सत्तांमध्ये देखील मेन्शन केलेलं आहेच. म्हणजे जसं की सुरुवातीला आपण पाहतो की पोर्तुगीज भारतामध्ये येणारे पहिले होते, त्यानंतर मग डच, त्यानंतर ब्रिटिश, मग डेन्मार्क किंवा डॅनिश, किंवा त्यानंतर आपल्याला फ्रेंच, सर्वात शेवटी फ्रेंच आल्याचं दिसतं. जो क्रम आहे या पद्धतीनं प्रत्येकांच्या कारकिर्दीत म्हणजे प्रत्येकांच्या जे काही कालावधी मेन्शन केलेला आहे आपण, त्यातल्या काही घडामोडी आपल्याला नोट करायच्या आहेत सुरुवातीला. म्हणून युरोपियन सत्तांचं आगमन असं एक टायटल, त्याखाली आपल्याला काही टॉपिक अभ्यासायचे आहेत. यानंतर मग ब्रिटिशांचं भारतात आगमन, म्हणजे प्रॉपर आता ब्रिटिश आणि सर्वात शेवटी ब्रिटिशांनी संघर्ष केलेला होता फ्रेंचांसोबत. फ्रेंचांचा अंतिमतः पराभव करून या ठिकाणी एक साम्राज्य विस्तार त्यांचा आपल्याला दिसून येतो. त्या पद्धतीने आपल्याला थोडक्यात त्याविषयीची माहिती घ्यायची आहे. मग त्यानंतर पुढं महत्वाचा भाग, ज्यावेळेस बंगालवरती ते वर्चस्व वगैरे मिळवतात, ते थोडंसं हायलाईट करतोय, म्हणून आपण परत पॉईंट्स पाहणार आहोत. तर बंगालवरती वर्चस्व मिळवल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हणजे प्लासीची लढाई, बक्सारची लढाई, या लढाईच्या माध्यमातून ते पुढे जातात आणि त्यानंतर एक गव्हर्नर जनरल किंवा गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरलच्या रूपानं सर्व दोर आपल्या हाती घेतात असं म्हणू आपण आपल्या भाषेत, आणि त्यानंतर त्यांचा कार्यभार आपल्याला पुढे दिसून येतो. यानंतर मग टॉपिक असेल म्हणजे पहिला युरोपियन सत्तांचे भारतातील आगमन, ब्रिटिशांचं भारतातील आगमन. ओके, हे वेगळ्या पद्धतीने आपण ते डिकोड केलेलं आहे. आणि त्यानंतर मग गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरलचा कालावधी महत्वाचा, त्याविषयीचे प्रश्न विचारतात. म्हणजे साधारणपणे प्लासी आणि बक्सरची लढाई संपन्न झाल्याच्या नंतर रॉबर्ट क्लाईव्हच्या रूपानं आपण बंगालचा पहिला गव्हर्नर म्हणून तिथून सुरुवात होते मोस्टली, आणि त्यानंतर मग गव्हर्नर आणि गव्हर्नरचा गव्हर्नर जनरल कसा झाला आणि गव्हर्नर जनरलची कारकीर्द कुठपर्यंत, तर भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, म्हणजे साधारणपणे
1857च्या उठावापर्यंत, म्हणजे साधारणपणे 1757 ते 1857 असा कालावधी आपण गृहीत धरूया. 100 वर्षांचा या कालावधीमधले महत्वाचा म्हणजे 1857चा उठाव झाल्याच्या नंतर मात्र याच गव्हर्नर जनरलचं काय झालं, व्हॉइसरायमध्ये रूपांतर. आणि या व्हॉइसरायच्या कारकिर्दीचा आढावा पुढे मग आपल्याला भारताचं स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते घ्यायचंच आहे. महत्वाचे ठराविक असे व्हॉइसराय. त्याआधी दरम्यानच्या काळात गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरलच्या नंतर साधारणपणे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ कशा पद्धतीने कार्यरत होती त्याचाही आढावा थोडक्यात घ्यायचा आहे आपल्याला. मग त्यामध्ये प्रामुख्याने व्यक्तींची माहिती, त्यात जर पाहायला गेलं राजाराम मोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, थिओसॉफिकल सोसायटी असेल, या माध्यमातून मुस्लिम धार्मिक सुधारणा चळवळी असतील तर त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यायची आहे. ओके, मुस्लिम धर्मातील सुधारणा वगैरे हा एक भाग झाला. त्यात मग शैक्षणिक सुधारणा दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात भारताचे आपण पुढे समाजसुधारक पाहिलेला आहे. ज्या समाजसुधारकांचा तुम्हाला कार्यकाळ कुठून दिसतो, अगदी जगन्नाथ शंकर शेठ पासून जर पाहायला गेलं म्हणजे 1800च्या पुढंच, बरोबर. आणि त्यानंतर अनेक समाजसुधारक घडल्याचं दिसतं. मात्र त्याला एक महत्वाचं रिझन काय होतं, शिक्षण आतापर्यंत भारतात आलेलं नव्हतं, कमी अधिक प्रमाणात, परंतु त्यात खऱ्या अर्थाने 1800च्या पुढं शैक्षणिक सुधारणा ब्रिटिशांनी केल्याच्या नंतर मग आपल्याला समाजसुधारक पुढे घडल्याचं दिसतं. त्यामुळे तो एक भाग आपल्याला अभ्यासाचा आहे. स्पेशल टायटल असेल आपला शैक्षणिक सुधारणा. ओके, युरोपियन, परत रिपीट करतो, युरोपियन सत्तांचं भारतातील आगमन. त्यानंतर नेक्स्ट असेल ब्रिटिशांचं भारतातील आगमन, म्हणजे प्रामुख्याने ब्रिटिशांचं आपल्याला इथे कार्यभार पूर्ण पाहायचा आहे. आपल्याला अभ्यासक्रमाला तोच आहे मेन. आणि ब्रिटिशांचं म्हणजे वर्चस्व म्हणून आपण थोडक्यात भारतावरती. बाकी सगळे युरोपियन त्यांचे जे होते त्यांनी बाजूला सारलं होतं, पोर्तुगीज, डच, फ्रेंच सर्वांनाच. ओके, त्यानंतर ब्रिटिशांचा आपल्याला दबदबा दिसून येतो आणि त्यांचाच कार्यकाळ आपल्याला अभ्यासायचा आहे, कालावधी म्हणून आपण. मग त्यानंतर पुढं मग ब्रिटिशांचं आगमन, नेक्स्ट गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल यांची कारकिर्दीचा आढावा, मग सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ भारतातील ते टॉपिक असेल. आणि त्यानंतर मग शैक्षणिक सुधारणा. तर हा भाग आपल्याला सुरुवातीला आणि काही महत्वाचे कायदे म्हणून आपण 1857च्या आधीचे. ओके, 2-3 टप्प्यामध्ये ते कायद्यांचा आढावा घ्यायचा आहे. तर 1857च्या आधीचे कायदे आपल्याला अभ्यासायचे. हा झाला एक पहिला भाग. नेक्स्ट वन, मग 1857चा उठाव. उठाव टॉपिक महत्वाचा असेल, लक्षात घ्या. महाराष्ट्रातूनही आणि मी अगदी सुरुवातीला सांगितलं होतं आणि भारतातूनही दोन्ही ठिकाणी या उठावाबद्दल आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचा आहे. त्याविषयीच्या क्वेश्चन परीक्षेमध्ये असतो, म्हणजे असतोच, तो आपल्याला स्किप करून चालणार नाही, लक्षात घ्या. महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल, दोन्ही भाग आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. आपण महाराष्ट्राच्या वेळेस परत एक वेळेस महाराष्ट्राचा तिथे अभ्यासू आणि इथे 1857च्या उठावाबद्दल. त्यानंतर मग 1857च्या नंतरचे व्हॉइसराय. ओके, भारताचे 1857 मधील जे काय व्हॉइसराय, गव्हर्नर जनरलचे पुढे व्हॉइसराय झाले होते, त्यांच्या कारकिर्दीचा आढावा, त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या घटना, सुधारणा असतील किंवा काय अन्यायकारक भूमिका त्यांची असेल, या सर्वांचा विस्तृतपणे आढावा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. हे झालं व्हॉइसरायच्या बाबतीत. नेक्स्ट वर मग राष्ट्रीय सभेचं एक महत्वाचं कार्य आपल्याला माहिती आहे. 1885 मध्ये ज्यावेळेस राष्ट्रीय सभेची स्थापना होते, त्यानंतर या राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन असतील पुढे किंवा त्याची स्थापना झाल्याच्या नंतर कार्यकाळ आणि त्याची वाटचाल हे आपल्याला पाहायचंय. यामध्ये प्रामुख्याने जे गटवारी आपण केलेले असणार आहे, म्हणजे जे गट पडले गेले होते, म्हणजे 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना होते. सुरुवातीचा काळ जो होता तो मवा गट त्या ठिकाणी कार्यरत होता. त्यात काही प्रमुख नेत्यांच्या विषयीची माहिती घ्यायची आपल्याला. राजकीय सुधारक म्हणून आपण थोडक्यात जर पाहायला गेलं, दादाभाई नौरोजी असतील, न्यायमूर्ती रानडे आहेत, गोपाळकृष्ण गोखले, या व्यक्तींच्या, फिरोजशाह मेहता या व्यक्तींच्या कारकिर्दीतला आढावा आपल्याला घ्यायचा आहे. ओके, त्यांच्या कार्यकाळातील सर्व घटना, त्यांच्याबद्दलचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात. 1885 राष्ट्रीय सभा प्लस या व्यक्तींबद्दलची माहिती, महत्वाचे राष्ट्रीय सभेची काँग्रेसची अधिवेशनं जी आहेत, समजा काँग्रेस म्हणा किंवा राष्ट्रीय सभा, त्यांच्या अधिवेशनाचा थोडक्यात आपल्याला आढावा घ्यायचा आहे. क्लिअर, हा भाग. नेक्स्ट दुसरा गट जो म्हणजेच जहाल कालखंड, जो 1905 ते 1920च्या दरम्यान आहे, त्यामध्ये प्रामुख्याने लोकमान्य टिळक असतील, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल यांच्याही कारकिर्दीचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे 1905 ते 1920 इथपर्यंत. आणि मग या दरम्यानच्या काळात आणखीन काही संलग्न म्हणजे महत्वाच्या घटना ज्या असणार आहेत ते देखील पाहायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बंगालची फाळी 1905 इथपासून ते जे काही घटना घडलेल्या आहेत, सुधारणा असतील, कायदे असतील, हे सर्व बाबी नोट करायच्या आहेत. यानंतर मग गांधी युग 1920 ते आता 1905 ते 1920 जहाल कालखंड किंवा टिळक युग म्हणून ओळखला जातो. आणि 1920च्या पुढं आपल्याला गांधी युगाचा आढावा घ्यायचा. मग गांधी युगामध्ये 1920 ते 1947 टिल म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, तिथपर्यंत मग मध्ये बऱ्याचशा व्यक्ती असतील. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ देखील आहे, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यायचीच आहे. गांधीजींनी सुरू केलेल्या चळवळी ज्या आहेत, म्हणजे सहकार चळवळ असेल, मग त्यानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ, चले जाव, या सर्व बाबी. त्यानंतर गोलमेज परिषदा दरम्यानच्या काळात, त्यात परत महत्वाचा भाग काही कायदे, त्याच्याविषयीची माहिती आपल्याला घ्यायची, ज्याविषयीचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. आणि महत्वाचे व्हॉइसराय या दरम्यानच्या काळात 1920 to 1947. ओके, या कालावधीमध्ये. त्याच्या अशा पद्धतीने आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा अभ्यासक्रम म्हणजे अभ्यास अशा पद्धतीने ते कम्प्लीट करायचं आहे. आलं लक्षात. एक थोडंसं हे आपण सुरुवातीला इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये माहिती घेतली होती,
पीपीटीच्या स्वरूपात ते मी मेन्शन केलं होतं कशा पद्धतीने काय काय अभ्यासायचं आहे. परत पुन्हा एकदा ते तुम्हाला रिमाइंड करून दिलं, थोडासा गॅप असल्या कारणाने आता तुमच्या लक्षात आला असेल. ओके, या पद्धतीने आपले सेशन होतील आणि या प्रत्येक टॉपिक आता जे मी मेन्शन केलेलं आहे यावरती प्रश्न आहेत. एक एक प्रश्न आपल्याला दिसतोच आणि अशा प्रकारे आपल्याला 10 प्रश्न परीक्षेत विचारतात. म्हणजे आता इथपर्यंत म्हणजे आपण विचारलं समाज सुधारक आणि आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल मी बोललेलं आहे. मग आता महाराष्ट्राचा इतिहास राहिलेला आहे त्याच्याबद्दल आपण नंतर ते हे करूच मेन्शन अशा पद्धतीनं, आणि सर्व टोटल 10 प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण स्टार्ट करतोय. तर सुरुवातीला आपण आधुनिक भारताचा इतिहास हा जो भाग असणार आहे आधुनिक भारताचा इतिहास, तर यामध्ये आपल्याला स्टार्ट करायचं युरोपियन सत्तांचं भारतात झालेलं आगमन. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, पहा, मध्ययुगीन भारताच्या इतिहासाकडे आपल्याला वळायचं नाहीये, तिथला हा तो भाग परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही. मध्ययुगीन भारतामध्ये म्हणजे आपण पाहतो की ज्यावेळेस मध्ययुगीन भारताचा कालावधी संपतो आणि ब्रिटिशांचं आगमन होतं, आणि आगमन झाल्याच्या नंतर म्हणजे ब्रिटिश म्हणा किंवा युरोपियन सत्तांचं, आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने आपल्याला अभ्यास पूर्ण असणार आहे पुढे, हे लक्षात घ्या. ओके, आणि त्यामुळे तिथून आपल्याला अभ्यासाचे आहे. जरी यावरती क्वेश्चन क्वचित विचारले गेले, म्हणजे पीवायक्यू जर पाहिलं तर यात तुम्हाला कमी क्वेश्चन दिसत आहेत, मात्र आपल्याला हा अभ्यासक्रमाचा भाग असल्यामुळे सुरुवात इथून करावी लागणार आहे, म्हणून आपण तिथून ते घेतलेलं आहे अगदी व्यवस्थितरित्या. आणि आपल्याला टिल लास्ट 1947 आणि स्वातंत्र्यानंतरच्या काही घडामोडी हे सर्व व्यवस्थित कव्हर करायचं आहे या माध्यमातून. सो आधुनिक भारताचा इतिहास मी स्टार्ट करतोय आता लगेचच. बरीचशा माहिती नंतर म्हणू आपण आता. सो टायटल हे, आणि सुरुवातीलाच आपण जे मेन्शन केलं होतं त्या पद्धतीनं युरोपियनांचे भारतात आगमन. ओके, युरोपियनांचे भारतात आगमन. इथे परत एकदा मी मेन्शन करतो, डिवायडेशन केलेलं आहे अगदीच. ब्रिटिशांचं एक वेगळ्या पद्धतीनं आणि युरोपियनांचं वेगळं. युरोपियनांचं म्हणजे युरोपियन सुरुवातीला जर पाहायला गेलं तर पुरात आपल्याला पोर्तुगीज भारतात पहिल्यात आल्याचं दिसतं. सेकंड नंतर मग आपल्याला पोर्तुगीजांच्या नंतर डच, मग ब्रिटिश, मग डेन्मार्क किंवा डॅनिश असं त्यावेळेस म्हटलं जायचं त्यांना, डेन्मार्क सरळ सरळ, आणि शेवटी फ्रेंच. ओके, हा सिक्वेन्स आहे महत्वाचा. पुढे आपण ते मेन्शन केलेलं आहे, त्यावरती क्वेश्चन देखील परीक्षेत विचारला जाऊ शकतो, म्हणजे क्रम ओळखण्याकरिता कोण पहिला आलं कोण नंतर आलं, त्यामुळे ते माहिती. आणि परत भारतातनं परत जाताना कोण फर्स्ट गेलं, कोण सेकंड गेलं, कोण थर्ड, आणि सर्वात शेवटी कोण, हे देखील आपल्याला पाहायचंय सविस्तर. तर युरोपियनांचं भारतात आगमन सुरुवात करीत असताना पहा, एकूणच वर्णन करू आपण. खऱ्या अर्थानं भारत जो होता, भारतात व्यापार करण्याच्या उद्देशानं, म्हणजे पहिल्यांदा आपण जर समजून घेणं गरजेचं आहे की युरोप भारताकडे आणि व्यापाराकरिता आपण वळल्याचं आपल्याला, आपण बऱ्याच अंशी ते वाचलेलं अभ्यासलेलं असणार आहे. ज्यावेळेस भारतामध्ये अरब लोकांचं वर्चस्व, म्हणजे अरब लोकांची व्यापारावरती मक्तेदारी होती, आणि त्यावेळेस त्यांना बाजूला सारून पुढे आपलं युरोपियन लोक येतात आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून सर्व पहिला त्यांचा मोटिव्ह तोच असतो, व्यापाराच्या उद्देशाने भारतात आलेले असतात. परंतु त्यानंतर मग साम्राज्य विस्तार, इथं आल्याच्या नंतर एक घडी त्यांना कुठे एकता म्हणून आपण थोडक्यात दिसत नाही भारतामध्ये. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे राज्य होते आणि आपल्या भागापुरतं ते सीमित होते. त्यामुळे सर्वांचा पाडाव करून ते सर्व भारत आपल्या अधिपत्याखाली घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातल्या त्यात ब्रिटिश हे आपल्याला अत्यंत हुशार असल्याचं दिसतं, आणि ते व्यवस्थितरित्या सर्वांनाच बाजूला सारून त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत अगदी युरोपमध्ये पण आणि इथेही भारतामध्ये, त्यांना सर्वांना जे काही तह वगैरे करून आणि त्यानंतर त्यांच्या प्रदेश ठिकाणी सैन्यांच्या माध्यमातून पराभव करून बाजूला सारलं जातं, आणि त्यानंतर सर्व सत्ताही आपल्या हाती घेतात, आणि त्यानंतर भारतावरती ते आपल्याला 200 वर्ष जवळपास राज्य केल्याचं दिसून येतं. ओके, या माध्यमातून त्यांच्या एकूणच कार्याचा आढावा घेत असताना एक भाग महत्वाचा समजून घ्यायचा आहे. ज्यावेळेस युरोपियनांचं भारतात आगमन होतं, म्हणजे भारताकडे सुरुवातीला जर आपण मेन्शन करतो की म्हणजे ज्यावेळेस भारताकडे व्यापार करण्यासाठी सागरी मार्गाचा शोध पहिल्यांदा कोणी लावला, तर आपण मेन्शन इथं म्हणजे करतोय की ते वास्को दी गामाच्या रूपाने आपल्याला दिसतं. परंतु त्याआधी कोलंबसचं नाव, ख्रिस्तोफर कोलंबसचं नाव आपण ऐकलेलं असतं. ख्रिस्तोफर कोलंबसने खऱ्या अर्थानं भारताकडे म्हणजे व्यापाराच्या दृष्टिकोनातून वळण्याच्या आधी म्हणून आपण, खरं तर त्याचा उल्लेख जो आहे ख्रिस्तोफर कोलंबसचा, काही ठिकाणी तुम्हाला इटली आणि काही ठिकाणी स्पेनचा असं केल्याचं दिसतं. त्यातले फरक सुरुवातीला समजावून घेऊया. भारताकडे व्यापाराच्या दृष्टिकोनातून येत असताना म्हणजे कॉन्स्टॅन्टिनोपल जे शहर होतं, खरं तर बायझंटाईन आणि किंवा त्यावेळेस रोमन या साम्राज्याची राजधानी होती, आणि त्यानंतर हे कॉन्स्टॅन्टिनोपल शहर, आणि ते पूर्णपणे जिंकून घेतल्याच्या नंतर तुर्की लोकांनी ते जिंकून घेतलेलं होतं, आणि त्यानंतर मात्र भारताकडे येण्याचा व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून येण्याचा मार्ग जो आहे तो बंद झाला असल्या कारणाने एक सागरी मार्ग उपलब्ध करण्यासाठी म्हणून भारतासाठी या ठिकाणी पहिल्यांदा कोलंबसनं प्रयत्न केल्याचं दिसतं आपल्याला. कधी 1492 या वर्षी. 1492ला ज्यावेळेस प्रयत्न केला होता पहिल्यांदा, हा कोलंबस जो आहे मूळतः आपण पाहतो की इटलीचा, जन्म त्याचा इटलीचा आहे, परंतु फर्डिनांड नावाचा राजा होता स्पेनचा, आणि त्याच्या आश्रयाखाली त्याने मात्र सागरी मार्गाला प्रवासाला सुरुवात केली होती. हा भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आहे मूळचा इटलीचा, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला स्पेनचा कोलंबस असा उल्लेख केला जातो. ख्रिस्तोफर कोलंबसनं
सागरी मार्गाला प्रवास सुरू केला होता त्यावेळेस मात्र स्पेन तो मुख्यतः कुठला होता तर इटलीचा होता कोलंबस. मात्र भारताकडे येत असताना आणि भारताकडे व्यापाराच्या दृष्टिकोनातून येत असताना सागरी मार्गाचा शोध घ्यायचा हा त्याचा प्रयत्न होता. परंतु इथे मात्र त्याचा म्हणजे रस्ता आपण आपल्या भाषेत सांगायचा रस्ता तो चुकला गेला आणि त्याने सरळ म्हणजे आपल्याला दिसून येतं की अमेरिकेकडे वळला होता आणि अमेरिका खंडाचा शोध लागलेला होता. ओके, 1492 ची ही घटना असते आणि अमेरिका हा खंडाचा शोध कोलंबसने लावला म्हणून आपण सुरुवातीला ते अभ्यासतो. यानंतर पुढं मग पहिल्यांदा म्हणजे भारताकडे दुसऱ्यांदा प्रयत्न कोणी केला गेला तर पहिल्यांदा आपण विचार करतो कोलंबसने तर अमेरिका खंडाचा शोध लावला. नेक्स्ट वन 1498 म्हणजे 20 मे 1498 या वर्षी मग पहिल्यांदा भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला म्हणजे युरोपियन खलाशी किंवा पहिल्यांदा युरोपियन व्यक्ती म्हणून आपण कोणाचा उल्लेख करतो तर वास्को दी गामा. वास्को दी गामाच्या आधी एक थोडासा इतिहास समजून घेणं आवश्यक. याआधी म्हणजे वास्को दी गामा जरी भारताकडे आला असला पोर्तुगीजचा एक राजा पहिल्यांदाच आधी हेनरी नावाचा होता. हेनरीला भारताकडे येण्याचा म्हणजे सागरी मार्गाचा शोध लावणं अपेक्षित होतं. मात्र हे त्याचे ते स्वप्नच राहिलं आणि त्याचा अकाली निधन होतं, त्याचा मृत्यू होतो. मग त्यानंतर आपल्याला हा दिसतो कोण वास्को दी गामा आणि वास्को दी गामानेच आपल्याला लक्षात राहतं. परंतु या दरम्यानच्या काळात डायज नावाचा एक व्यक्ती येतो म्हणजे हेनरीच्या आणि वास्को दी गामाच्या आधी. ओके, आणि त्या डायजनं त्या ठिकाणी आफ्रिकेच्या टोकापर्यंत येऊन तो थांबलेला दिसतो आपल्याला. जो मार्ग सागरी त्याने अवलंबिला होता त्याच्यावरती परत रिपिटेशन करून त्या आफ्रिकेच्या टोकापर्यंत हा येऊन थांबला डायज. तिथून पुढे मात्र वास्को दी गामा आल्याचं आपल्याला दिसतं आणि मग भारतामध्ये पहिल्यांदा तो पाय ठेवला होता 20 मे कधी 1498. बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख होतो की भारताचा शोध लावला. भारताचा शोध नाही लावला. भारत खूप आधीपासूनच देश आहे. ओके, आणि भारतात बऱ्याच वर्षापासून मोठ्या प्रमाणात व्यापार वगैरे हे व्हायचंच आणि अरबांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मक्तेदारी देखील होती पहिल्यांदा सुरुवातीला. परंतु हे लक्षात घ्या आपल्याला की भारताचा शोध नाही लावला. वास्को दी गामानं भारताकडे व्यापाराच्या दृष्टिकोनातून जाण्यासाठी सागरी मार्गाचा शोध लावला हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. सेम ऍज इट इज कोलंबसनं अमेरिका आणि इकडे वास्को दी गामा भारताचा हे लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर? या पद्धतीने म्हणजे 1498 आणि मग वास्को दी गामाचं नाव आपल्याला येतं की तो पहिलाच पोर्तुगीज खलासी म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो. या पद्धतीनं पोर्तुगीज भारतात आल्याच्या नंतर मग इथे मात्र पहिल्यांदा म्हणजे कोझिकोड आताचे जे आहे ओके तर त्या ठिकाणी पहिल्यांदा तो तिथे आलेला होता आणि तिथे तिथील राजांनी झामोरीन हिंदू राजाने त्याचं स्वागत देखील केलं होतं. झामोरीन म्हणजे राजाचं नाव नव्हतं ते लक्षात घ्या. झामोरीन ही उपाधी आहे समुद्राच्या राजा. ओके, समुद्राचा राजा असं म्हटलं जायचं झामोरीनला आणि या झामोरीनने त्याचं मोठ्या प्रमाणात स्वागत देखील केलं होतं. कोणाचं? या वास्को दी गामाचं. आणि त्यानंतर मग त्याच्याशी म्हणजे थोडक्यात मैत्री वगैरे असं झाले म्हणून आपण पुढं आणि पोर्तुगीज या लोकांनी सुरुवातीला वास्को दी गामा परत त्यानंतर त्यांचे काही गव्हर्नर नेमले गेले होते पोर्तुगीजांचे. त्यांच्या अंडर या ठिकाणी आपलं बस्तान बसवलं म्हणून आपण आणि छोट्या छोट्या ठिकाणी म्हणजे प्रदेश ते जिंकत आपल्या आधिपत्याखाली घेत व्यापार हा मात्र मूळ मुद्दा होताच व्यापाराच्या दृष्टिकोनातून आलेले. परंतु प्रत्येक शहर आपल्या वसाहती त्या ठिकाणी स्थापन करून त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिसून येते की वर्चस्व निर्माण केलं होतं पहिल्यांदा पोर्तुगीजांनी. हे त्यांचं कार्य सुरूच. त्यानंतर मात्र मग आपल्याला दिसून येतात त्यांच्यानंतर आलेले डच. ओके, डच ज्यावेळेस आले डच म्हणजेच त्यांना हॉलंड म्हणजे हॉलंडवाले लोक जे हॉलंड किंवा डच असं म्हणा किंवा नेदरलँड आताचं नेदरलँड. ओके, तर त्यांना डच म्हणून म्हटलं जातं. सेकंड टाइम जे आले होते डच आले होते. डचांनी काही ठिकाणी पोर्तुगीजांचा पराभव केला होता आणि अनेक भाग जो आहे ते देखील आपल्या आधिपत्याखाली घेतले होते. समुद्री मार्गाने आल्याच्या नंतर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आपण इंडियाचा जर मॅप जर थोडक्यात इथे मेन्शन केला गेला लक्षात येण्यासाठी सुरुवातीला या समुद्री मार्गानंतर आल्यानंतर या भागातच त्यांचं आपल्याला मोठ्या प्रमाणात वर्चस्व दिसून येतं. ओके, म्हणजे इथे कर्नाटकचा भाग असेल तमिळनाडू कर्नाटक आर्कट म्हणजेच कर्नाटक आताचं त्यावेळेस आर्कट म्हटलं जायचं. गोवा तमिळनाडू हे मद्रास भाग हैदराबाद हे सुरुवातीला याच भागावरती त्यांचं आपल्याला म्हणजे थोडक्यात समजून सांगण्यासाठी समुद्र मार्गानंतर ज्यावेळेस इथे आले होते या भागावरतीच त्यांचं ते वर्चस्व राहिलेलं होतं आणि तिथंच त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते युरोपात देखील त्यांच्यामध्ये युद्ध व्हायचे. म्हणजे पोर्तुगीज असतील डच असतील फ्रेंच त्यांचे तिथे म्हणजे भांडण म्हणून थोडक्यात सुरूच होतं युद्ध. आणि इथं पण तोच भाग होता. एकमेकांना कुरघोडी करून बाजूला सारणं हा त्यांचा एकमेव उद्देश होता आणि त्या माध्यमातून सर्व भाग आपल्या आधिपत्याखाली घेणं हा एक महत्वाचा मोटिव्ह राहिलेला होता. इथे मात्र हे सर्वांचं त्यांनी म्हणजे एकमेकांना पाण्यात पाहत होतेच. परंतु सर्वात जास्त फायदा काय झाला असेल त्यांना कोणत्या गोष्टीचा तर भारतातील जे राजे होते म्हणजे आर्कटचा नवाब असेल त्यावेळेस किंवा मग हैदराबादचा निजाम असेल यांच्यामध्येच त्यावेळेस म्हणजे थोडक्यात म्हणजे एक वाक्यता नव्हते आणि त्यांच्यातच भांडणं व्हायचे. त्यांच्यातच एकमेकाशी पटणे असं झालं. या गोष्टी या लोकांनी हेरल्याबरोबर आणि मग तेव्हापासूनच ते आपण पाहतो बघा म्हणजे किंवा स्टेटमेंट देखील तुम्ही ऐकलं असेल
जर इतिहासाचं लेक्चर आता स्टार्ट झालं असलं तरी, फोडा आणि राज्य करा या पद्धतीने जी ब्रिटिशांची नीती होती त्याच आपल्याला सुरुवातीला हे दिसून येतं फलित या लोकांचं, की या पद्धतीने या दोन राज्यांमध्ये भांडणं वगैरे लावणं, एकाची बाजू उचलून धरणं, आणि सर्वात महत्वाचं आपल्याकडे एखादा शब्द दिला की तो पाळण्याची फार मोठी म्हणजे हे होतं, काय म्हणजे त्याला परंपरा म्हणू किंवा एक कोणी म्हणजे एखादा शब्द दिला की तो पाळायचे लोक आपल्याकडे. परंतु हे ब्रिटिश किंवा पोर्तुगीज असतील ते फक्त त्यांचे म्हणजे मोटिव्ह साध्य करण्यासाठी ते फक्त बोलायचे, एखादा भाग बाबा आम्ही जिंकण्यासाठी तुम्हाला मदत करू, किंवा जर आम्ही जिंकलो तर ते आमच्याकडे असेल आणि तुम्हाला ते आम्ही बक्षीस म्हणून परत करू. परंतु हे असं कधी केलं नाही त्यांनी, परत कधीच केलं नाही, आपल्याच अंडर ठेवून घेतलं. मग त्यानंतर बुद्धी कौशल्य म्हणून आपण सैन्य असतील, सैन्य बळ तर कमीच होतं तरी देखील बुद्धी कौशल्याच्या बळावरती, आणि त्या राजाला त्यांनी म्हणजे बऱ्याच ठिकाणी पराभवाचा सामना त्याला करावा लागला होता प्रत्येक राजाला. आणि मग नंतर मग तह वगैरे करून जे काही राजा हे पोर्तुगीज असतील, डच, फ्रेंच, ब्रिटिश यांचं म्हणणं त्यांना ऐकणं क्रमप्राप्त होतं आणि त्यानुसार ते त्यांचं ऐकून गपचूप राहायचं म्हणून आपण थोडक्यामध्ये या पद्धतीने त्यांचं आपल्याला कार्य दिसतं, हे लक्षात घ्यायचंय. ओके, तर मग पहिल्यांदा पोर्तुगीज नंतर डच, मग ब्रिटिश आल्याच्या नंतर सेम ऍज इट इज म्हणजे 1600ला 1599ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, आणि 1600ला निर्णय दिला जातो की आपल्या व्यापाराकडे सनद त्या ठिकाणी ब्रिटनची राणी जी आहे एलिझाबेथ तिने आपल्याला सनद ती पुरवली, म्हणजे व्यापार करण्यासाठी 15 वर्षासाठी म्हणून पहिल्यांदा टाइम लिमिट नेमून दिलेलं असतं आणि त्यावेळेस व्यापार करण्याची मुभा दिली असते. मात्र पुढे चालून त्या तेथील राजाने परत अमर्यादित स्वरूपात भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी त्यांना मिळते. या पद्धतीने मग ब्रिटिश, त्यानंतर मग डेन्मार्कचं थोडंसंच काम म्हणजे कार्य आपल्याला दिसतं, मात्र ते लगेच बाजूला सारले जातात. मग शेवटी फ्रेंच राहतात आणि मग अंतिम टप्प्यात इंग्रज आणि फ्रेंच या दोघांमध्येच आपल्याला संघर्ष दिसून येतो, ज्याला 3 कर्नाटक युद्ध म्हणून देखील ओळखलं जातं. म्हणजे इंग्रज आणि फ्रेंच यांचं ज्यावेळेस युद्ध होतं म्हणजे तो भाग एक आहे आणि त्यामध्येच फ्रेंच पूर्णतः, आणि युरोपात युद्ध सुरू असायचं, इथे मात्र फ्रेंचांना तहानुसार काही भाग ते देतात आणि काही भाग स्वतः जिंकतात आणि फ्रेंचांचा पूर्णतः पराभव होतो. आणि मग आपला मोर्चा जो आहे ब्रिटिश लोक हे बंगालकडे वळवताना आपल्याला दिसतात. बंगालकडे गेल्याच्या नंतर मग आपल्याला प्लासीची आणि बक्सारची लढाई दिसते, त्याच्याबद्दलची माहिती आपण पुढे घेऊच. तुर्तास मात्र ज्यावेळेस युरोपियन सत्तांचं आगमन होतं त्यातनं आपल्याला थोडक्यात पहिल्यांदा जाणून घ्यायचंय की मग सुरुवातीला पोर्तुगीजांच्या कार्यकाळातल्या काही महत्वाच्या घटना, त्यानंतर डच, त्यानंतर ब्रिटिश, डेन्मार्क आणि नेक्स्ट लास्टला फ्रेंच. ओके, या पद्धतीनं 5 ज्या आहेत तर ते 5 जणांचं कार्य थोडक्यात पाहूया आपण या निमित्त. तर युरोपियनांचे भारतात आगमन हा पहिला भाग. कोणाला काही म्हणणं असेल किंवा काही डाऊट असतील किंवा कुठं क्वेश्चन असेल आवर्जून लेक्चर झाल्याच्या नंतर विचारू शकता किंवा मध्येच विचारा, मी ते कमेंट पाहिल्याच्या नंतर आपण त्याची दखल घेऊन त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. क्लिअर योगेश, आतापर्यंत ओके माहिती? एक बेसिक म्हणून आपण ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सुरुवातीला, यानंतर काही पॉइंट्स ठराविक आपण जाणून घेऊ. तर सुरुवातीला 1453 या वर्षी ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल म्हणजे आत्ताचं इस्तंबूल जे आहे तर ते शहर जिंकल्यानं भारत, युरोप यामधील इराणचे जे आखात आहे कॉन्स्टॅन्टिनोपल, इटली हा खुशकीचा व्यापारी मार्ग जो होता तर तो बंद झालेला होता. ओके, आणि त्यामुळं भारताकडे जाणाऱ्या नव्या सागरी मार्गाचा शोध लावणं युरोपियनांना क्रमप्राप्त ठरलेलं होतं. आणि मग पुढं 1492 या वर्षी इटलीच्या कोलंबस याने अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्नात अमेरिका खंडाचा त्यांनी शोध लावला होता. इटलीचा कोलंबस असं मेन्शन केलेलं आहे, कन्फ्युजन होऊ देऊ नका. परत एकदा काही ठिकाणी स्पेन आहे तुम्हाला वाचण्यात आलं असेल तर ते लक्षात घ्या. तर स्पेनच्या राजाच्या आश्रयाखाली, ओके, स्पेनच्या राजाच्या फर्डिनांड राजा होता त्याच्या आश्रयाखाली कोलंबसनं सागरी मार्ग पूर्ण करण्याचा प्रवास त्यांनी स्टार्ट केला होता. मात्र मूळतः ख्रिस्तोफर कोलंबस हा इटलीचा आहे, लक्षात घ्या. 1492 पहिल्यांदा एक बेसिक सुरुवात आपण केलेली आहे, म्हणजे आपण स्टार्टिंगच्या लेक्चरला माहिती घेणं आवश्यक, त्यामुळे युरोपियनांचं आगमन हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि बाकीच्या घडामोडी आपण हळूहळू पुढे ते सिक्वेन्सली व्यवस्थित ते कव्हर करूया. आलं लक्षात? तर पहिल्यांदा आपल्याला हा व्यापारी मार्ग बंद झाला आणि त्यामुळे भारताकडे जाणाऱ्या नवीन सागरी मार्गाचा शोध लावणं हे युरोपियनांना क्रमप्राप्त ठरलं आणि त्यामुळेच कोलंबस हा आता भारताकडे येणार तेवढ्यात रस्ता चुकला. त्यावेळेस असं काही मोबाईल वगैरे नव्हते किंवा लगेच मॅप वगैरे टाकलं आणि अरे हा या बाजूने जायचं त्या बाजूने असं काही नव्हतं. त्यामुळे तो निघाला की अंदाजित मात्र भारताकडे न येता तो अमेरिकेकडे वळला असं म्हणू आपण, आणि अमेरिका खंडाचा शोध लागलेला होता 1492 या वर्षी. नेक्स्ट मग पुढं थोडक्यात माहिती परत. तर ख्रिस्तोफर कोलंबस बद्दल, मूळच्या कुठल्या इटली देशातील आणि जन्म 1451 मध्ये इटलीच्या जेनेवो या प्रजासत्ताक मध्येच त्याचा जन्म झालेला होता. मात्र स्पेनचा राजा फर्डिनांड, ओके मगाशी उल्लेख केला होता मी, स्पेनचा राजा होता फर्डिनांड आणि राणी इसाबेला
यांच्या आश्रयाखाली आपल्या प्रसिद्ध सागरी मोहिमा काढल्या आणि अमेरिका खंडाचा शोध लावलेला. थोडक्यात ख्रिस्तोफर कोलंबस बद्दलची माहिती. बऱ्याच ठिकाणी आपल्याला स्पेन आणि इटलीमध्ये कन्फ्युजन होतं, अनेकदा तुम्ही ते अभ्यासलेले असणार आहे, परंतु इटलीचा मूळचा आहे, जन्म वगैरे इटलीचाच आहे कोलंबसचा, मात्र स्पेनच्या राजाच्या आश्रयाखाली त्याने सागरी मार्गाला प्रवास सुरुवात केलेली होती. क्लिअर. तर या आश्रयाखाली प्रसिद्ध सागरी मोहिमा काढल्या आणि मग अमेरिका खंडाचा शोध, जे मग आपण पाहिलं 1492 या वर्षी. ओके, यस. आणि मग नेक्स्ट पुढे मग आपल्याला काही थोडेसे चित्र पण इथे मेन्शन केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला थोडंसं ते म्हणजे लक्षात यावं की कशा पद्धतीने काय घटना घडलेल्या असतील या अनुषंगाने. तर नंतर मग भारताकडे सागरी मार्गाचा वापराच्या दृष्टिकोनातून भारताकडे येण्याचा जो सुरुवात आपण म्हणू, पहिल्यांदा जर कोण आला असेल तर 20 मे 1498 रोजी वास्को दी गामा या पोर्तुगीज खलाशानं आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून कालिकत बंदरात त्यांनी प्रवेश केला होता. ओके, कालिकतचा हिंदू राजा जो आहे झामोरिन, ओके, झामोरिन याने वास्को दी गामाचे स्वागत केले होते. आता कालिकतचा राजा असा उल्लेख केलेला आहे झामोरिन, असं झामोरिन पर्टिक्युलरली नाव नाहीये. झामोरिन शब्दाचा अर्थ आहे की समुद्राचा राजा. ओके, समुद्राचा राजा याने त्या ठिकाणी या वास्को दी गामाचं स्वागत केलं. एक चित्राच्या माध्यमातून थोडासा प्रयत्न आपल्याला त्या काळातील घटना प्रत्यक्षात इथे अशा पद्धतीने घडलेल्या असतील हे दाखवण्याचा, तर हे लक्षात घ्यायचे. तर वास्को दी गामा पहिल्यांदा पोर्तुगीज खलासी, भारतीय भूमीवरती पाय ठेवणारा पहिला म्हणजे युरोपियन व्यक्ती म्हणून त्याचं वर्णन आपण इतिहासात करतो. आणि झामोरिननं त्याचं, हिंदू राजा झामोरिननं त्याचं सुरुवातीला स्वागत केलेलं होतं. थोडस कालिकत बंदर जे आहे, जे कोझिकोड आता त्याला नाव आहे आताच, तर कालिकत बंदर जे होतं आताचे कोझिकोड, हे भारताच्या दक्षिण भागातील केरळ राज्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती मलबार कोस्ट इथे स्थित आहे. ओके, म्हणजे कोझिकोडच्या बद्दलची माहिती. 1498 मध्ये वास्को दी गामा इथेच पोहोचला, जे मसाल्याचे व्यापाराचे ऐतिहासिक केंद्र होते. ओके, कशासाठी फेमस होतं किंवा काय नेमकं मेन ते देखील प्रश्नामध्ये विचारलं गेलं. च्या बद्दलची सुरुवात करीत असताना तर कोझिकोड हे सुरुवातीला मसाल्यांच्या व्यापाराचे ऐतिहासिक केंद्र म्हणून ते प्रसिद्ध होतं. सध्या ते एक प्रमुख व्यापारी आणि ऐतिहासिक शहर म्हणून देखील ओळखलं जातं. ओके, 1498 वास्को दी गामा याच ठिकाणी, याच कोझिकोड या ठिकाणीच तो पोहोचला होता, कालिकत बंदर. आणि स्वागत कोणी केलं? झामोरिन याने, हिंदू राजा झामोरिननं स्वागत केलं होतं वास्को दी गामाची. बेसिक थोडक्यात माहिती म्हणू आपण. मग थोडक्यात याच्याबद्दलची माहिती आपण नोट करून घेऊया. वास्को दी गामाबद्दल, भारतीय भूमीवर पाय ठेवणारा वास्को दी गामा हा पहिलाच युरोपियन ठरला. वास्को दी गामा हा आपल्या आयुष्यात 3 वेळा भारतात आलेला होता. ओके, हे इयर सहित लक्षात ठेवायचं आपल्याला. काही वेळेला ते प्रश्नामध्ये जर आलं तर माहिती असणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम शोध लावल्याच्या निमित्त सागरी मार्गाचा 1498 हे आपण पाहिलंच. त्यानंतर 1502 या वर्षी आणि 1524 तिसऱ्यांदा आला, त्यावेळेस त्याचा मृत्यू देखील झालेला होता. 1524 मध्ये तिसऱ्यांदा भारतात असतानाच कोचीन या ठिकाणी त्याचा मृत्यू. काही वेळेला स्टेटमेंट वाईज क्वेश्चन मध्ये देखील मेन्शन केलं जाऊ शकतं कोणत्या ठिकाणी वगैरे मृत्यू वास्को दी गामाचा किंवा किती वेळा आला वगैरे, तर त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणजे किती वेळा स्टेटमेंट असतील, खालील विधाने अभ्यासून योग्य असलेली विधाने निवडा. वास्को दी गामा याने 3 वेळा भारताच्या दौऱ्यावरती होता किंवा भारतातील 1524 या वर्षी कोचीन या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला वगैरे. प्रामुख्याने जर पाहायला गेलं आधुनिक भारताचा इतिहास म्हटल्याच्या नंतर आपल्याला मोस्टली 1757च्या पुढील घडामोडीच अभ्यासायचे आहेत, हे प्रॉपर लक्षात ठेवा. यावरती क्वचित क्वेश्चन असतील, मात्र सुरुवात अशी झालेली आहे आपल्याला ते पाहणं गरजेचं आहे, म्हणून आपण या पद्धतीनं स्टार्ट केलेलं, हे लक्षात असू द्या सर्वांनी. सो काही क्वेश्चन यावरती आले तर 1500-1400 हा कालावधी पाहिला आपण, मोस्टली मध्ययुगीन भारताकडे वळतो आपण, परंतु युरोपियन लोकांचं आगमन त्या माध्यमातून हे त्यांच्याबद्दलची माहिती घेणं गरजेचं आहे. सो हे पहिल्यांदा बेसिक म्हणून आपण तिथे आजच्या सेशनमध्ये घेतलेलं आहे पहिल्या लेक्चरला. वास्को दी गामाच्या या शोधामुळे युरोपीय सत्तांसाठी पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश हे भारताचे दरवाजे त्यांना उघडले गेले होते. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच, म्हणजे राजा हेनरी, पोर्तुगीजचा राजा होता हेनरी, तर त्याला तो खऱ्या अर्थाने भारताकडे येण्याचा, सागरी मार्गाचा शोध लावण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच्यात एक स्वप्नच राहिलं असं म्हणून त्याचं निधन झालं. आणि मग डायसच्या रूपानं तो आफ्रिकेच्या टोकापर्यंत आला होता
आणि भारताकडे येण्याचा प्रयत्न करत असताना मात्र तो तिथेच थांबला. तो जो भाग होता मात्र तो पोर्तुगीज खलासी वास्को दी गामासाठी तो एक सोयीस्कर झाला तिथपर्यंत येण्याकरिता, आणि तो पुढे मग डायरेक्ट भारताकडे सहज येऊ शकला. मग त्याच बेसिसवर आपण पाहतो की पुढे मग पोर्तुगीज, डच, म्हणजे नेदरलँड किंवा ब्रिटिश हे सर्व लोक नंतर इझिली भारताकडे येऊ लागलेले होते. ओके, थोडक्यात माहिती याबद्दलची. सुरुवातीला व्यापारात मग कोण आघाडीवर होतं, तर पोर्तुगीज हे आघाडीवर होते व्यापार करण्यासाठी. व्यापाराबरोबरच साम्राज्य विस्तारावरती भर देताना पोर्तुगीजांनी 1510 या वर्षी आदिलशहाकडून सुरुवातीला गोवा हे जिंकून घेतलं आणि आपलं मुख्य केंद्र बनवलं. आणि आपल्याला पाहायचं म्हणजे आपलं माहितीच आहे, गोवा जिंकल्यानंतर पहिल्यांदा आदिलशहाकडनं त्याने पहिल्यांदा गोवा जिंकून घेतल्याच्या नंतर टिल म्हणजे आता आपण पाहतो की ज्यावेळी पहिले कोण आले, दुसरे कोण आले, हे ज्यावेळेस सुरुवात केली होती की पोर्तुगीज सुरुवातीला भारतामध्ये आले, सर्वात शेवटी देखील पोर्तुगीजच गेलेले होते आणि अगदी लास्ट पर्यंत गोवावरती त्यांचा ताबा होता आणि गोवा सोडून गेले. तर पहिलं जे जिंकलं होतं गोवा, आणि त्यालाच त्याने आपलं मुख्य केंद्र बनवलेलं होतं. पोर्तुगीजानंतर मग सिक्वेन्सली पाहायला गेलं तर डच, त्यानंतर मग इंग्रजच्या नंतर इथे डेन्मार्क आलेले होते. ओके, पुढे आहे सिक्वेन्स आणखीन एक वेळेस मेन्शन केलेला आहे. मग फ्रेंच इत्यादी व्यापाऱ्यांनी आपला मोर्चा भारताकडे ओळवलेला होता. परंतु हे सिक्वेन्स लक्षात घ्या, आपल्याला ते माहिती असणं गरजेचं. पहिल्यांदा पोर्तुगीज, त्यानंतर मग येतात डच, त्यानंतर येतात इंग्रज म्हणजे ब्रिटिश, त्यानंतर डेन्मार्कच्या नंतर मग फ्रेंच, सर्वात शेवटी फ्रेंच. आणि सर्वात शेवटी या सर्वांचाच म्हणजे प्रतिस्पर्धी एकमेकांशी होते ते. आणि या ठिकाणी सर्वात शेवटी संघर्ष आपल्याला दिसून येतो इंग्रज आणि फ्रेंच यांचा, आणि फ्रेंचांचा ते पूर्णतः पराभव करतात. तहानोई काही भाग त्यांच्याकडे सोपवला जातो, पॉंडिचेरी आणि उर्वरित काही भाग म्हणून आपण. मात्र सर्व भाग, बाकीचा इतर जो भाग आहे तो इंग्रज जिंकतात आणि आपल्या आधिपत्याखाली घेतात. यामध्ये मात्र दोन जे व्यक्ती आहेत त्यांचा एक महत्वाचा रोल दिसतो आपल्याला. जसं की आपण 3 कर्नाटक युद्ध म्हणून जसा उल्लेख केला जो इंग्रज फ्रेंच संघर्षाचा, त्यामध्ये डुप्ले हा एक अधिकारी, डुप्ले गव्हर्नर आणि फ्रेंचांच्या वतीने, आणि इकडं इंग्रजांचा आपण रॉबर्ट क्लाइव्ह या दोघांचा उल्लेख करतो. या रॉबर्ट क्लाइव्ह एक मुत्सद्दी अधिकारी म्हणून त्याचा उल्लेख केला जातो आणि त्याच्या चतुर्याने म्हणून आपण या ठिकाणी इंग्रजांनी मात्र फ्रेंचांचा पूर्णतः पराभव करतात आणि त्या पद्धतीने ते पुढे बंगालवरती देखील वर्चस्व मिळवल्याचं आपल्याला दिसून येतं. या पद्धतीने हे लक्षात ठेवा, सिक्वेन्स महत्वाचा असेल. आता परीक्षेमध्ये प्रश्न काय असेल तर मग हे मागे पुढे करू, म्हणजे पहिलं डच का इंग्रज हे आता सुरुवातीला अभ्यास करताना गोंधळ होतो. बाकी नंतर म्हणजे तुम्ही जर आधी कोणी अभ्यासलेला असेल, तुमच्यापैकी बरेच जण सेकंड थर्ड टाइम देत असाल एक्झाम किंवा आधीच इतिहास अभ्यासून झालेला असणार आहे बऱ्याच जणांचा, तर तुमच्या प्रॉपर ते लक्षात राहतं. पहिल्यांदा जे अभ्यास आहेत त्यांच्यामध्ये मात्र कन्फ्युजन होतं. मग परीक्षेमध्ये क्वेश्चन काय असेल, डच, इंग्रज, त्यानंतर पोर्तुगीज यांचा योग्य क्रम लावा. ओके, जे कोणी आहेत समजा इथे समजा डेन्मार्क, ठीक आहे, मग ते अ ब क ड अशा स्वरूपात जे मेन्शन केलं असेल, यापैकी जर विचार करायचा झाला तर पहिलं कोणते, मग पोर्तुगीज, सेकंड डच, तिसरं इंग्रज, चौथे डेन्मार्क. ओके, हे या पद्धतीने ABCD असो, अ ब क ड असो, 1 2 3 4 5 या पद्धतीने विचारला गेलं ते लक्षात ठेवा. हा महत्वाचा भाग असेल. एकूणच युरोपियन सत्तांचं आगमन ज्यावेळेस होतं त्यावेळेस क्रम जो आहे येण्याचा भारतामध्ये ते मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट वन, पुढे कंटिन्यू करूया. हा म्हणजे तो आता मेन्शन केलेला पॉइंट आत्ताच आहे, परत एकदा इथे तुम्ही या पद्धतीने तो क्रम जो आहे तो समजून घेऊ शकता. तर पोर्तुगीज 1498 इयर्स आहेत, आपण ते मेन्शन केलेलं आहेच. भारतात युरोपियन सत्तांचा जो आगमनाचा क्रम आहे, त्यानंतर डच म्हणजे नेदरलँड, तेव्हा हॉलंड म्हटलं जायचं आणि आताचं नेदरलँड. ओके, डच म्हणजे 1605, ब्रिटिश 1608, त्यानंतर 1620 ला डेन्मार्क आणि 1664 सर्वात शेवटी फ्रेंच आपल्याला दिसतात. आणि मेन संघर्ष शेवटी या दोघांमध्ये झालेला होता आणि त्यातनं आपल्याला ब्रिटिश हे पुढे आल्याचं दिसतं आणि भारतावरती पुढे राज्य कोणाचं, ब्रिटिशांचंच असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांच्याच एकूणच कार्याचा आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. मग कायदे असतील, शैक्षणिक सुधारणा असतील, ज्या काही बाबी आहेत आपल्याला. ओके, ब्रिटिश हे लोक. परत एकदा इथे तेच तो भाग मगाशी सांगितलं असल्यामुळे रिपिटेशन टाळतो. यामध्ये मग मिसमॅच करून ABCD अ ब क ड असं विचारलं गेलं. सिक्वेन्स व्यवस्थित आपल्याला जुळवायचा आहे या सर्वांचा. तर पोर्तुगीज फर्स्ट, डच सेकंड, ब्रिटिश थर्ड, डेन्मार्क आणि नंतर फ्रेंच. यामध्ये मात्र डच काही प्रमाणामध्ये तिथे अग्रेसिव्हली कार्यरत होते आणि त्यांनी पोर्तुगीजांचा पराभव देखील केलेला होता. काही भागामध्ये काही प्रदेश आपल्या आधिपत्याखाली त्यांनी घेतलेले होते. तर पोर्तुगीज, डच हे पण आपल्याला कार्यरत दिसतात. ब्रिटिश पण आहेत आणि शेवटपर्यंत ते होते. परंतु डेन्मार्क मात्र अल्पावधीत
थोडा वेळ होते आणि एकाच प्रदेशापुरतं ते मर्यादित होते आणि त्यानंतर ते आपल्याला लगेच बाजूला झाल्याचं दिसतं. फ्रेंच मात्र बराच कालावधी इथे होते आणि मग खऱ्या अर्थाने शेवटी मग ब्रिटिशांचं आपल्याला इथं वर्चस्व पाहायला मिळतं. या पद्धतीनं सत्तांचं भारतात युरोपियन सत्तांच्या आगमनाचा हा क्रम. या पद्धतीनेच प्रत्येकांच्या कारकिर्दीत म्हणजे पोर्तुगीज आल्याच्या नंतर काही महत्वाच्या घटना असतील ते पाहणं, डच, ब्रिटिश आणि डेन्मार्क आणि फ्रेंच हे सर्व पाहणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने पुढे ते कंटिन्यू करूया. पहिले पोर्तुगीज. ओके, फर्स्ट ठीक आहे, व्यवस्थित आहे. इथे लक्षात घटनाक्रम सिक्वेन्स म्हणजे हे होतंय, कुठं गडबडलं वगैरे सांगायचं परत मी रिपिटेशन करतो किंवा वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करू. एकदा हे लक्षात घेतलं टप्प्याटप्प्यानं पहिलं काय काय घटनाक्रम, मग नंतर आपलं आणखीन सोपं जाईल आणि कशा पद्धतीने ब्रिटिशांनी भारतावरती राज्य कारभार म्हणजे त्यांचं आपल्याला सगळे ध्येय धोरण वगैरे पुढे पाहायला सोपं जाईल. पोर्तुगीज ज्यावेळेस आले, वास्को दी गामाने कालिकत आणि कोचीन व कन्नौर येथे व्यापारी केंद्र स्थापन केलेली होती. ओके, सुरुवातीला कुठे कुठे हे लक्षात ठेवायचं आपल्याला, कालिकत, कोचीन, कन्नौर या ठिकाणी. मोस्टली जे भाग आहे साऊथचाच लक्षात ठेवायचं आपल्याला. सुरुवातीला या लोकांचं ज्यावेळेस प्रतिस्पर्धी म्हणून ते स्वतः एकमेकांची युद्ध देखील व्हायची. इथल्या कर्नाटकचा नवाब असेल किंवा हैदराबादचा निजाम असेल यांच्याशी ज्यावेळेस ते दोन हात केलेले होते, तिथे देखील ह्या सर्वांच्याच बाबतीत आपल्याला मद्रास, मग इकडे गोवा, खालीकडे मद्रास, कर्नाटक इथपर्यंत ह्या भागामध्ये त्यांचा आपल्याला थोडक्यात म्हणजे कार्यभार सुरू होता असं म्हणू आपण. 1505 मध्ये फ्रान्सिस्को डी अल्मेडा हा भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर. ओके, 1505 फ्रान्सिस्को डी अल्मेडा भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर होता आणि त्याने हिंद महासागरात पोर्तुगीजांची स्थिती मजबूत केलेली होती. हा एक महत्वाचा भाग असेल लक्षात घ्यायचा आपल्याला. फ्रान्सिस्को डी अल्मेडा. ओके, पहिला पोर्तुगीज, भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर. भारतीय भूमीवरती पाय ठेवणारा पहिला पोर्तुगीज व्यापारी किंवा खलाशी कोण, तर वास्को दी गामा. आणि पहिला गव्हर्नर कोण, फ्रान्सिस्को डी अल्मेडा हे नाव त्याचं लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याने हिंदी महासागरात पोर्तुगीजांची स्थिती मजबूत केली होती आणि त्यांच्याच अंडर म्हणू आपण या ठिकाणी भारतामध्ये व्यापार करणाऱ्या लोकांना देखील त्या ठिकाणी एक पद्धत म्हणू आपण कार्ड्स नावाची. ओके, कार्ड्स असं म्हटलं जायचं. आणि ते कार्ड्स मीन्स काय, तर थोडक्यात पोर्तुगीज ज्यावेळेस आले होते आणि व्यापाराच्या इथं आपण थांबल्याचं पाहायला मिळतं. भारतीय लोकांना व्यापार करीत असताना किंवा त्यांच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी ते कार्ड्स दिले जायचे. कार्ड्स मीन्स काय असायचं, तर पोर्तुगीजांच्या वतीनं एक संरक्षण अशी हमी म्हणू आपण. ओके, हे व्यापार करीत असताना त्यांच्या भारतीय व्यापाऱ्यांच्या जहाजांना त्यावरती ते काही ठराविकपणे चिन्ह वगैरे असतील तर ते पोर्तुगीजांचं त्यांना संरक्षण आहे, त्यावरती हल्ले पोर्तुगीजांच्या वतीने केले जाणार नाहीत. या पद्धतीनं ते कार्ड सर्वांना ते वाटप केले जायचे भारतीय व्यापाऱ्यांना. ओके, त्याला कार्ड असं म्हटलं जायचं. आणि त्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात मग सुरुवातीला सुरू असतानाच पुढे आपल्याला मग हळूहळू प्रतिस्पर्धी तिथे येत असताना दिसत आहेत. म्हणजे पहिल्यांदा आपण पोर्तुगीज पाहिलंच, मग डच पण दिसतील आपल्याला. त्याआधी सेकंड गव्हर्नर जो आहे त्याच्याबद्दल काही ठराविक गव्हर्नर म्हणजे पोर्तुगीजांचे जे कालावधीमधले काही गव्हर्नर आहेत त्यांची एक लिस्ट आपण इथे म्हणजे पाहायची आपल्याला. परंतु पहिले दोघांच्या कारकिर्दीतल्या काही महत्वाच्या घटनाविषयीचा क्वेश्चन अपेक्षित आहे, त्या कारणास्तव थोड्याशा बाबी इथे मेन्शन केलेल्या आहेत. मग त्यामध्ये सेकंड अल्फान्सो डी अल्बुकुर्क. ओके, हा 1509 मध्ये अल्फान्सो डी अल्बुकुर्क हा 1509 मध्ये दुसरा गव्हर्नर होता पोर्तुगीजचा. तर 1510 मध्ये विजापूरच्या आदिलशहाकडनं त्याने गोवा हे जिंकून घेतलेलं होतं आणि विजयनगरच्या राजाशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून अरबी घोड्यांचा पुरवठा केला होता. कोणी, मग आता क्वेश्चन पहा. ओके, काही फक्त ठराविक पॉइंट्स इथे महत्वाचे आपण पाहतो. युरोपियन सत्तांच्या आगमनामध्ये सुरुवातीला पोर्तुगीजांबद्दलची माहिती घेत असताना तर अरबी घोड्यांचा पुरवठा कोणी केला होता, तसेच हिंदू महिलांशी म्हणजे विवाह करण्याचाही त्याच्या ठिकाणी त्याचा एक निर्णय आपल्याला दिसून येतो मोस्टली या अल्बुकुर्कचा. आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात आपल्याला. विजयनगरच्या राजाशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले, त्या लोकांचं एक मात्र होतं म्हणजे एक स्वार्थ साधण्यासाठी म्हणू आपण. पोर्तुगीज असतील, डच, फ्रेंच, इंग्रज जे कोणी आहेत सर्वजण स्वार्थ साधण्यासाठी आणि इथलं सर्व परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे, त्या व्यक्तीची तारीफ करायची. म्हणजे आपले राजे वगैरे असतील, आता तुमच्या एवढं भारी कोणीच नाही म्हणजे आपल्याला सांगायचं म्हणजे, आणि त्याला सर्वजण भाळून जायचे. आणि या तारीफच्या नंतर काही गोष्टी त्या ठिकाणी त्यांना म्हणजे वचनबद्ध म्हणजे काही प्रॉमिस केलं जायचं की या पद्धतीने तुम्हाला आम्ही काहीतरी सहकार्य करू, काही कुठून काही जिंकलं गेलं तर तुम्हाला ते देऊ वगैरे. परंतु हे असं अजिबात करायचे नाही. त्यानंतर मग त्या राजाला कळायचं असली रूप यांचं असं म्हणू आपण. म्हणजे ज्यावेळेस याच्यावरती आक्रमण करायचे त्यावेळेस मात्र त्यांच्याकडील बऱ्याचशा गोष्टी यांनी काढून घेतल्या असल्या कारणाने अगदी सैन्यांपासून सर्वच अधिकार, त्यामुळे मात्र कुठल्याही राजाला त्यांच्यावरती वर्चस्व
म्हणजे प्रस्थापित करता आलं नाही आणि त्यामुळे त्यांचा तिथे प्रत्येक ठिकाणी पराभव होत गेलेला होता आणि आपण हळूहळू यांचं बस्तान बसल्याचं आपल्याला दिसून येतं या सर्व युरोपियन लोकांचं या पद्धतीनेच. ओके, तर अरबी घोड्यांचा पुरवठा कोणी केला, स्टेटमेंट वाईज असू शकतं महत्वाचा भाग. या ठिकाणी अरबी घोड्यांचा पुरवठा या अल्बुकुर्कने केलेला होता, अल्फान्सो डी अल्बुकुर्क याने. मग काही वसाहती त्यांच्या ज्या पूर्व आणि पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावरती होत्या पोर्तुगीजांच्या सुरुवातीला, ते आपण फक्त नोट करूया. तर पश्चिम किनारा जे आहे तर तिथे आपल्याला कोचीन, गोवा, दमन, चोल, दीव, साष्टी, वसई, होनार, गंगोळी, मंगलोर, बसरूर, कन्नूर, कोंडगल्लूर, कोची व कोल्लम या ठिकाणी. ओके, आणि मग पूर्व किनाऱ्यावरती नागपट्टणम, मद्रास जवळील मयलापूर आणि मैलापूर असं म्हटलं जायचं त्याला, आणि बंगालमध्ये हुगळी, चितगाव. ओके, या ठिकाणी त्यांच्या वसाहती आपल्याला दिसून येत आहेत पोर्तुगीजांच्या मेन म्हणजे प्रमुख ठिकाण पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावरती. कोणाचे, प्रत्येकांचे आपल्याला ते मेन्शन केलेलं आहे आपण, ज्यांनी ज्यांनी ज्या ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या. डच यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या, तर ब्रिटिशांच्या आणि पोर्तुगीजांच्या इथे मेन्शन केलेलं आहे थोडंसं पोर्तुगीजांच्या बद्दल. क्लिअर? येस येस. किंग एडिटर यांचा एक क्वेश्चन घेतो मध्येच. एमपीएससी ग्रुप बी कंबाईन नोटिफिकेशन ऍड कधी येईल? मे बी या आठवड्यात फिक्स आहे आता, म्हणजे बराच वेळ झाला अवधी, खरं तर यायला हवं. आणि जाहिरात जी आहे कंबाईन ग्रुप बी साठीची जी एक्झाम डेटचं आपल्याला माहितीच आहे, तर या आठवड्यामध्ये म्हणजे आयोगाच्या वतीने जाहिरात प्रकाशित केली जाईल आणि आपल्याला ते रेडी राहायचं. ओके, आणि मोस्टली जाहिरातीबद्दल आपल्या एक्झाम डेट तर ऑलरेडी कळलेली आहे, त्यामुळे आपल्याला ते अभ्यास करायचा आहे. ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस फक्त फॉर्म भरण्याची प्रक्रिया असते, त्यामुळे जाहिरातीचं जास्त तुम्ही म्हणजे वेट न करता सरळ सरळ आपला अभ्यासाची जी आहे रणनीती किंवा ते त्या पद्धतीने ते सुरू ठेवा. या आठवड्यामध्ये मात्र नक्कीच जाहिरात येऊन जाणार. क्लिअर? येस. आणि चेतन यांचा क्वेश्चन, सर पीडीएफ मागचे पीडीएफ मिळाले, नोट्स मिळाले तुम्हाला, दिलेत ना? ओके, ऑफलाईन तर मिळालेलं आहे. ऑनलाईन विद्यार्थी जे आहेत तर तुम्ही फक्त ऑफिसशी संपर्क साधा, तुम्हाला हे लास्ट आपण समाज सुधारक जे अभ्यास केलं होतं त्याचे नोट्स मिळून जातीलच. आणि हे आधुनिक भारताचे इतिहास हे पण पीडीएफ जे आहे तर ते पण तुम्हाला मिळून जाईल. त्या अभ्यासाला रिव्हिजन करायला ते सोपं जाईल तुम्हाला. चालेल. येस, मी तुमचे क्वेश्चन घेत राहील, ज्यांचं काही महत्वपूर्ण काही म्हणणं असेल तर आपण ते नोट करून घेत राहूया. नेक्स्ट वन, 1530 गव्हर्नर निनो दी कुन्हा याने राजधानी कोचीनहून गोव्याला. पहा, म्हणजे आपण सर्वच पोर्तुगीजांच्या कार्यकाळातले गव्हर्नर यांच्याबद्दलची माहिती घेत नाहीयेत, लक्षात घ्या. पहिले दोन महत्वाचे होते, काय घटना होते त्यामुळे त्यांच्याबद्दल मेन्शन केलेलं आहे. यानंतर आणखी एक पोर्तुगीज गव्हर्नर त्यांच्या कार्यकाळात घडलेली एक महत्वाची घटना इथे नोट करण्याचा प्रयत्न, एवढंच. ठीक आहे, शॉर्टमध्ये एक एक दोन दोन घटना. तर गव्हर्नर निनो दी कुन्हा याने राजधानी कोचीनहून गोव्याला हलवलेली होती. ठीक आहे, राजधानी आता गोवा त्यांनी बनवलं होतं 1530. आणि 1534 या वर्षी गुजरातच्या बादशाहकडून दीव, साष्टी, वसई जिंकून घेतलं होतं आणि गुजरातच्या राजा बहादूर शाह याला पोर्तुगीजांनी मारलेलं होतं. ठीक आहे, या पद्धतीची घटना याच्या कार्यकाळामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. गव्हर्नर निनो दी कुन्हा, तर हे कोणत्या काळ म्हणजे काही गव्हर्नरची लिस्ट जी मेन्शन केलेली आहे तर कोणाच्या कार्यकाळात किंवा कोणाचे गव्हर्नर जनरल वगैरे आहेत ते, तसा हे प्रश्न आलाच तर ही माहिती आपल्याला इथे महत्वपूर्ण ठरेल. त्याकरिताच आपण काय केलेलं आहे तर एक लिस्ट पण गव्हर्नरची दिलेली आहे. पहा, महत्वाचे जे काही गव्हर्नर होते पोर्तुगीज गव्हर्नर, त्यांचा कालावधी, मोस्टली कालावधीपेक्षा नावं जरी लक्षात ठेवली तरी चालेल, आणि काहींच्या कार्यकाळातील काही घटना इथे मेन्शन करण्याचा प्रयत्न केला होता. एक एक दोन दोन पॉईंट फक्त असं म्हणू जे महत्वाचे असतील. तर फ्रान्सिस्को डी अल्मेडा पहिला पोर्तुगीज गव्हर्नर. ठीक आहे, त्यानंतर अल्फान्सो डी अल्बुकुर्क यांनी जे हा होता सेकंड वन अरबी घोड्यांचा जो आपण म्हणतो व्यापार किंवा तो पुरवला होता अरबी घोडे. त्यानंतर दिएगो लोपेज दी सिकारा, फक्त त्यांची नावे आता बाकीचे त्यांच्याबद्दल विचारले जाणार नाही. वास्को दी गामा बद्दल आपण नोट केलेलं होतं. निनो दी कुन्हा, ओके, आता याच्याबद्दलची माहिती घेतली. त्यानंतर मार्टिन अल्फान्सो डिसुजा आणि जॉन कॅस्ट्रो. ओके, तर कालावधी म्हणजे फ्रान्सिस्को 1505 ते 9, अल्फान्सो 1509 ते 15, दिएगो 18 ते 22, वास्को दी गामा 24 ते 24, त्याच दरम्यान 24 तर त्याचा मृत्यू झाला म्हणजे निधन झालं. आणि निनो दी कुन्हा 29 ते 38, मार्टिन अल्फान्सो डिसुजा 42 ते 45, 1500चाच कालावधी असल्यामुळे मी डायरेक्ट ते मेन्शन करतो. आणि जॉन कस्ट्रो 1546 या दरम्यान आपल्याला हे पोर्तुगीज गव्हर्नर दिसत आहेत. ठीक आहे, तर या पद्धतीने पोर्तुगीजांचा कार्यभार किंवा त्यांच्या काळातल्या काही महत्वाच्या घटना म्हणू आपण. युरोपियन सत्तांचं भारतातील आगमन पाहत असताना पहिले पोर्तुगीजांबद्दलची माहिती. क्लिअर?
चलो, सर्वांच्या कारकिर्दीतल्या घटना गरज नाही, परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही. जिथे जास्त महत्वाचं असेल तेवढं आपण 2 ते 3 बद्दल माहिती मेन्शन केली. आणि एक लास्ट म्हणजे ज्यावेळेस पोर्तुगीज भारतातून शेवटी जात आहेत बरोबर, त्यामध्ये आपल्याला भारतातील पोर्तुगीजांचा एकूण 128वा व शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून मॅन्युअल अँटोनियो व्हॅसाला ई सिल्वा हा होता. 1958 ते 1961 जोपर्यंत पोर्तुगीजांच्या जोगडातून गोवा आपण मुक्त करत नाही तोपर्यंत त्यावेळेस शेवटी लास्ट म्हणू आपण तर गव्हर्नर जनरल कोण होता, तर वास्को दी गामा किंवा म्हणजे आपण पहिला गव्हर्नर बद्दल माहिती घेतो जिथे, ठीक आहे. त्यामुळे क्लास माहिती असा म्हणून ते मेन्शन केलेलं आहे. 128वा पोर्तुगीजांचा आणि शेवटचा गव्हर्नर जनरल मॅन्युअल अँटोनियो असं त्याचं नाव, व्हॅसालो ई सिल्वा असं 1958 ते 61 या कालावधीमध्ये तो आपल्याला गव्हर्नर जनरल, पोर्तुगीज गव्हर्नर जनरल शेवटचा, मोस्टली फर्स्ट वन वगैरे आपण लक्षात ठेवतोच घटना अभ्यासात असताना, शेवटचा एक माहिती असावा स्पेशली तो पॉईंट इथे मेन्शन केलेला आहे. मग नेक्स्ट डच म्हणजे हॉलंड किंवा आताचे नेदरलँड, ठीक आहे. डच म्हणजेच 1596 मध्ये कॉर्नेलियस डे हाउटमन हा भारतात पोहोचणारा पहिला डच प्रवासी ठरला. स्टेटमेंट वगैरे आले आहेत, आपण पाहिलं की पोर्तुगीज पहिला कोण होता, डच वाला पहिला कोण आहे, त्याबद्दल स्टेटमेंट देऊन त्या व्यक्ती देश म्हणजे पोर्तुगीज किंवा इथे उल्लेख जर केला समजा कार्नोलियस डे हाउटमॅन हा पोर्तुगीज, तर पोर्तुगीज नाही तो डच आहे आणि तो पहिला असल्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. कार्नोलियस डे हाउटमन हा भारतात पोहोचणारा, कार्नोलियस डे हाउटमन हा भारतात पोहोचणारा पहिला डच प्रवासी होता. 1602 या वर्षी हॉलंडमधील काही व्यापाऱ्यांनी, आधी हॉलंड म्हणजेच डचवाले म्हणजेच हॉलंड किंवा आताचं नेदरलँड म्हणू शकता, डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना त्यांनी केली होती हॉलंडमधील काही व्यापाऱ्यांनी मिळून. आणि 1605 भारतातील पहिली कायमस्वरूपी वसाहत जी आहे तर आंध्र प्रदेशातील मछलीपट्टम किंवा मसलीपट्टम असं त्याचा उच्चार होता, मसलीपट्टम किंवा मछलीपट्टम या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेली होती डचांनी पहिल्यांदा. ओके, तर कोणी फ्रेंच पहिल्यांदा का ब्रिटिश का पोर्तुगीज असं स्टेटमेंट असेल. म्हणजे भारतातील पहिली कायमस्वरूपी व्यापार आंध्र प्रदेशातील मछलीपट्टम या ठिकाणी पोर्तुगीजांनी स्थापन केली. मग स्टेटमेंट काय असेल, चुकीचं असेल का, तर पोर्तुगीजांनी नाही तर डचांनी केलेली आहे पहिल्यांदा. त्यामुळे हे काही पॉइंट्स महत्वाचे असतील. 1605 या वर्षी भारतातील पहिली कायमस्वरूपी व्यापारी वसाहत आंध्र प्रदेशातील मछलीपट्टम या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती. मग डचांनी स्थापन केलेल्या काही वसाहती इथे मेन्शन केलेल्या आहेत. तर हिअर सहित पहिल्यांदा मसलीपट्टम किंवा मछलीपट्टम 1605 मध्ये फर्स्ट, त्यानंतर पुलिकत 1610, सुरतला 1610 मध्येच, बिमलीपित्तम या ठिकाणी 1641 या वर्षी, कारिकल 1645, त्यांचा चिन्सुरा 1653 मध्ये डचांनी स्थापन केलेल्या भारतातील वसाहती. ओके, याबरोबरच मग ते तर आहेच, त्याचबरोबर कासिम बाजार असेल, बारानगर, पाटणा, पेतापुली, तिरुपापुलियर, पोर्टनोवा, ठटा, आग्रा, अहमदाबाद, भडोज, खंबायत, बालासोर, नागापट्टणम, कोचीन इथे डच वसाहती स्थापन केलेल्या आहेत. डचांनी पोर्तुगीजांचा पराभव करून आजच्या कोची येथे फोर्ट विल्यम त्यांनी बांधलेला होता. ओके, डचांनी. क्लिअर? यस, तर हे नोट करायचंय महत्वाचं. आणि इथे आणखीन एक भाग आहे इम्पॉर्टंट वाला, याबद्दलची माहिती, त्यांची वसाहती वगैरे आपण ते नोट केलेला आहे. डच यांनी स्थापन केलेल्या वसाहती. वसाहती आणि ही शब्द आपण ऐकतो बऱ्याचदा, ते तुम्हाला माहिती आहे म्हणून ग्रेड धरून पुढे चाललोय. वसाहती, वखार हे शब्द जे येतात म्हणजे काय नेमकं, कोणी सांगू शकतं, कमेंटद्वारे पण कळू शकता. थोडंसं तुमच्याकडनं पण चालू द्या, बराच वेळ मीच बोलतोय तर तुम्ही थोडंसं बोला. वसाहती काय आपण ऐकतो, वसाहतवाद, वसाहती किंवा वखारी, ब्रिटिशांनी वखारी स्थापन केल्या किंवा वसाहती स्थापन केल्या, त्या दोन्ही एकच आहे का वेगळं आहे किंवा काय नेमकं? मोठे गोदाम समजा, वखार म्हणजे काय, धान्य वगैरे काय असेल तिथे साठवून ठेवण्यासाठी मोठे मोठे गोदाम असायचे, त्याला वखार म्हटलं जायचं. आणि लोकांसाठी राहण्यासाठी वसाहती, असं वसाहती शब्दप्रयोग सोपा भाषेत तुम्ही ते करू शकता. वसाहती आणि वखार आलं लक्षात, दोन्हीचा मधला फरक. म्हणजे आपण बऱ्याचदा ते अभ्यासतो किंवा वाचतो, मग त्याबद्दलची माहिती आपल्याला आहे का नाही हे पाहणं गरजेचं, म्हणून मी ते पहिल्या लेक्चरच्या निमित्त केलं. नंतर उगाच ते वसाहती कुठे वखारी असं येत असेल आणि तुम्हाला ते माहिती नसेल नेमकं काय आहे,
ते आधी जाणून घ्या आपल्याला. ओके, ते माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तर व्यापाराच्या दृष्टिकोनातून इथे आल्याच्या नंतर सर्व माल एकदमच घेऊन जाणं शक्य नव्हतं किंवा ते घेऊन ठेवणार कुठं. ओके, त्यासाठी मोठे मोठे गोदाम असायची, त्या ठिकाणी ती स्टोअर करायची, त्याला वखारी असं म्हटलं जायचं. हा हा म्हणजे लोक जे आलेले आहेत समजा त्यांचे, मग त्यांना राहण्यासाठी वगैरे किंवा ज्यांनी सगळं भाग जो जिंकलेला आहे तिथे राहणं, लोकांची वसाहत असं लोकांचे, आणि धान्य वगैरे जे काय असेल किंवा सामान त्याचं माल मटेरियल आहे त्यासाठी गोदाम, त्याला वखारी. येस, ओके. येस, रिझल्ट पण येईलच लवकरच ग्रुप सी चा. आणि अर्जुन, यस, पीडीएफ मिळेल, फक्त तुम्ही ते ऑफिस किंवा जो नंबर संपर्क क्रमांक दिसेल त्यावरती कॉन्टॅक्ट करा, येऊन जाईल. हे 1690च्या आधी पुलिकत हे डचांचे भारतातील प्रमुख केंद्र होते. मग परीक्षा बिंग पॉईंट म्हणून आपण थोडक्यात, पुलिकत हे खालीलपैकी कोणाचे प्रमुख केंद्र भारतातील, तर डच यांचे प्रमुख केंद्र पुलिकत. आणि विजयनगरच्या परवानगीने त्यांनी पुलिकत आणि नागपट्टणम येथे किल्ले बांधलेले आहेत. कोणी? ओके, फ्रेंच, डच, पोर्तुगीज हे असं मेन्शन केलं गेलं असं ते माहिती असावं. ते सेपरेटली 2 पॉईंट वेगळ्या या पद्धतीने ते मेन्शन केलेत, लक्षात ठेवायचं आहे. तर विजयनगरच्या परवानगीने पुलिकत आणि नागपट्टणम या ठिकाणी किल्ले बांधले. 1690च्या आधी पुलिकत हे डचांच्या भारतातील प्रमुख केंद्र ते होतं. ओके, हे दोन्ही पॉइंट्स महत्वाचे. कोचीच्या राजाशी तह करून डचांनी काळ्या मिरचीची निर्यात करण्याचा एकाधिकार मिळवलेला होता. कोणी? ते पण स्टेटमेंट परत आला तर ठीक आहे. तर डचांनी काळ्या मिरचीची निर्यात करण्याचा एकाधिकार डचांनी मिळवलेला होता. आणि 17व्या शतकात सुरुवातीला डचांचे आरमार हे प्रबळ होते आणि ब्रिटिशांनी 1759 मध्ये बेदारच्या लढाईमध्ये डचांचा अंतिम पराभव केलेला होता. ओके, 1759 म्हणजे जवळपास आपण पाहायला गेलं 1759 मीन्स आपल्या तिसऱ्या कर्नाटक युद्धाच्या दरम्यानचा कालावधी, 1758 ते 1759 ते 63च्या दरम्यान तिसरं कर्नाटक इंग्रज फ्रेंच संघर्ष किंवा तिसरं कर्नाटक युद्ध आपण जे म्हणू, ज्या वांदिवसच्या लढाईमध्ये, वांदिवस हा किल्ला होता आणि त्या लढाईमध्ये ब्रिटिशांनी फ्रेंचांचा पूर्णतः पराभव केलेला होता. ओके, त्यामुळे ती घटना इथे ते मेन्शन केली आहे. सो सेकंड डच झाले. थर्ड आता ब्रिटिशांच्या 2 पद्धतीने आपल्याला घ्यायचंय. एक, त्यांचं भारतात सत्ता म्हणजे थोडक्यात म्हणजे साम्राज्य विस्ताराचं धोरण जे होतं मोठ्या प्रमाणात ते सक्सेस झालेलं पुढे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे ब्रिटिशांचं भारतातील आगमन हा भाग आपल्याला युरोपियन सत्तांच्या आगमन प्रमाणच ते देखील पाहायचं आहे. मात्र इथे सिक्वेन्सली असल्यामुळे मी इथे पण मेन्शन केलेलं त्यांच्याबद्दल, आणि त्यानंतर एक 2 पॉइंट्स ऍड होऊन परत एक वेळेस येईल. तर तिसरं, पहिल्यांदा पोर्तुगीज आले, डच आले, त्यांच्या कार्यकाळातल्या काही घटना नोट केल्या आपण, क्लिअर. थर्ड वन, तिसरे असतील आता ब्रिटिशांबद्दल आपण नोट करून घेऊ. तर ही ईस्ट इंडिया कंपनी तुम्हाला दिसतं या ठिकाणी. तर 1599 या वर्षी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झालेली होती. इंग्लंडच्या राणी एलिझाबेथने या कंपनीला 31 डिसेंबर 1600, ओके, मोस्टली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 असं आपल्याला येतं, परंतु 1599 आणि 31 डिसेंबर 1600 रोजी सनद दिली गेली आणि पुढील 15 वर्षांसाठी भारतासहित पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झालेला होता. ओके, यानुसार क्लिअर किती वर्षांकरिता हे मेन्शन केलं. ते राणी एलिझाबेथनं सुरुवातीला पहिल्यांदा भारतात आणि युरोप म्हणजे पूर्वेकडील सर्व देशांशी व्यापार करण्यासाठी एक सनद त्यांना दिली होती. मात्र त्या ठिकाणी त्यांच्या राजाने पुढे मात्र निर्णय बदलला आणि पुढे अमर्यादित कुठलाही कालावधी मेन्शन न करता, ते पाहायचंच आहे पुढे, तर अमर्यादित भारतात व्यापार करण्यासाठी परवानगी या ठिकाणी या ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आलेली होती. ओके, सो पुढे जाणून घेऊ थोडक्यात त्याबद्दलची माहिती. तर ही ईस्ट इंडिया कंपनीचे एक जुनं छायाचित्र या ठिकाणी मेन्शन करण्याचा प्रयत्न या पद्धतीनं. 1599 मध्ये स्थापना आणि 1600 मध्ये सनद देऊन 15 वर्षाकरिता भारतात व्यापार करण्याचा अधिकार दिला गेला होता. (1609) या वर्षी राजा जेम्स पहिला याने कंपनीला अमर्यादित कालावधीसाठी व्यापाराचा अधिकार दिला. कुणी? राजा जेम्स पहिला याने. राणीने 15 वर्षासाठीचा म्हणजे कालावधी मेन्शन केला होता, मात्र इथे राजा जेम्स याने कंपनीला अमर्यादित कालावधीसाठी व्यापाराचा अधिकार दिला होता. कंपनीच्या कामाचं स्वरूप काय होतं सुरुवातीला पहा, तर जी जहाज आहे तर पूर्वेकडील देशामध्ये पाठवणे पहिला भाग, त्यानंतर तिथे माल विकायचा आणि जो पैसा मिळेल त्यातनं आणि पाठवलेल्या रोख रकमेतून प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ खरेदी करणे
ते इंग्लंडमध्ये विकणे व त्यातनं नफा मिळवणे हे कंपनीच्या कामाचं सुरुवातीचं स्वरूप होतं. पहिल्यांदा काही भारतात येऊन साम्राज्य विस्तार किंवा इथं राज्यकारभार करण्याचं धोरण कुठल्याही प्रकारचं त्यांचं नव्हतं, हे लक्षात घ्या. मात्र हे असं व्यापाराच्या दृष्टिकोनातून इथे आले असं म्हणू आपण, व्यापाराच्या उद्देशानं, आणि या पद्धतीनं भारतात जेवढा माल आहे तेवढं घेऊन जाणं आणि तिथे विकणं आणि तिथनं नफा कमवणं हा त्यांचा मूळतः पहिल्यांदा व्यापाराच्या हेतूने उद्देश राहिलेला होता. मात्र एकूणच भारतातील इथलं वातावरण पाहिल्याच्या नंतर इथे आणखीन आपल्याला बराचसा भाग आपल्याला म्हणजे गिळंकृत करता येईल असं थोडक्यात त्यांना वाटलं, आणि इथे आपण जर थांबलो तर आपल्याला बराचसा फायदा होतो हे त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर मग त्यांनी मात्र इथे जे काही छोटे छोटे विभागले भाग होते आणि काही प्रदेश होते मर्यादित, तर त्या फक्त काही राज्य मर्यादित होते आणि त्या राज्यांचा त्या ठिकाणी त्यांनी भरपूर म्हणजे उपयोग करून घेतला. मोठे आमिषे दाखवण्यात आले होते त्या राज्यांना आणि त्या पद्धतीने त्यांच्यावरती कमान मिळवली, थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे. आणि त्यानंतर त्यांचा प्रत्येक ठिकाणी पराभव केला आणि मग पूर्ण भारत आपल्या अधिपत्याखाली घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आणि मग पुढे राज्यकारभाराची धोरणे ते विस्तारताना दिसत आहेत आपल्याला, आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतावरती वर्चस्व त्यांचं आपल्याला दिसून येतं. 1757 पासून ते पुढे आपण म्हणजे प्लासी बक्सरची लढाई, ज्या अर्थी आपण प्लासी आणि बक्सरच्या लढाईचं वर्णन सातत्याने इतिहासात करतो, महत्वाच्या घटना आहेत, आणि त्याचं वर्णन असंही केलं जातं की प्लासीच्या लढाईनं पाया म्हणजे रोला गेला भारतामध्ये, तर बक्सरच्या लढाईनं पाया मजबूत केला गेला. एक दोन महत्वाच्या घटना होत्या आणि त्या दरम्यानच्या काळात, आणि बंगाल एक मोठा प्रांत होता, पुढील भागात ते येणारच आहे, आणि त्या प्रांतामध्ये त्यांनी वर्चस्व त्या ठिकाणी प्रस्थापित केलं होतं. आणि पुढे मग कायदेशीररित्या म्हणून आपण थोडक्यामध्ये गव्हर्नर जनरल, गव्हर्नर यांना त्या ठिकाणी उभं करून मग कारभार त्यांनी आपला त्यांचा दिसून येतो. ओके, त्याचाही आढावा आपल्याला पुढे घ्यायचा आहे, जो मेनली परीक्षाभिमुख म्हणून आपण त्या ठिकाणी त्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये मोस्टली विचारलेला आपल्याला पाहायला मिळतं. सो हे कामाचं सुरुवातीचं स्वरूप त्यांचं नेमकं काय, तर या मेन उद्देश होता की व्यापारच करणं आणि इथून जेवढं काही घेऊन जाता येईल तेवढं घेऊन जाणं, हा मेन त्याच्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून ते इथे आलेले होते. 1609 ईस्ट इंडिया कंपनीला सुरत येथे वखार स्थापन करायची होती पहिल्यांदा. मात्र त्याची परवानगी घेण्यासाठी कॅप्टन हॉकिन्स मुघल बादशाह जहांगीरच्या आग्रा येथील दरबारात गेला होता, पण त्यावेळी त्याला तशी परवानगी मिळालेली नव्हती. ओके, सुरत येथे वखार स्थापन करायची होती मात्र परवानगी नाकारली, आणि मग इंग्रजांनी पोर्तुगीज आरमाराचा पराभव केल्यामुळे त्यांनी प्रभावित झालं होतं. ही घटना महत्वाची असेल त्यावेळेस. ओके, इंग्रजांनी काय केलं होतं, पोर्तुगीज आरमारांचा पराभव केला आणि त्याने मग जहांगीर बादशाह जे आहे तर त्याने प्रभावित झाल्यामुळे 1613 साली इंग्रजांना सुरत या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी त्याने दिली होती. पण इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कुठे स्थापन केली, 1611 मध्ये पहा, मछलीपट्टनम, म्हणजे इथं परत केलीच, परंतु पहिल्यांदा मछलीपट्टनम या ठिकाणी त्यांनी, पट्टणम या ठिकाणी पहिली वखार स्थापन केलेली होती. आपल्याला त्यांनी परवानगी नंतर दिली, कारण पोर्तुगीज जे होते, परत पोर्तुगीजांचं आणि या बादशाहांचंही त्या ठिकाणी म्हणजे थोडंसं खटके उडालेलेच होते थोडक्यात, आणि त्यानंतर याला बाजूला सारण्यासाठी मग त्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध झाला असं म्हणू आपण, आणि त्यामुळे पोर्तुगीजांचा पराभव ते करायला लागल्यामुळे ते प्रभावित झाल्यानंच जहांगीरनं त्या ठिकाणी आपल्याला ही त्यांना नंतर मग परवानगी दिली. परंतु सुरत येथे 1613 मध्ये स्थापन करण्याच्या आधीच त्यांनी 1611 या वर्षी मछलीपट्टनम किंवा मछलीपट्टनम या ठिकाणी पहिली वखार स्थापन केलेली आहे. वखार वसाहत आलं लक्षात, त्यामुळे ते शब्द आले की आता काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, क्लिअर. मग इंग्रजांच्या वखारी कुठे कुठे होत्या सुरुवातीला आपण ते इथे मेन्शन केलेलं आहे. तर मछलीपट्टनम पहिल्यांदा आपल्याला दिसून येतं 1611 मध्ये त्यांनी स्थापन केलं. सुरत 1613 या वर्षी सुरतमध्ये आहेच, नंतर त्यांनी परवानगी दिली होती त्यामुळे 13 मध्ये स्थापन केलेली आहे, परंतु पहिल्यांदा 11 मध्ये. बालासोर ओरिसा 1633, मद्रासमध्ये 1639, हुगळी 1651 मध्ये हुगळी या ठिकाणी, आणि मुंबईत 1668 आणि कलकत्ता 1698 या पद्धतीने आपल्याला त्यांच्या वखारी दिसत आहेत. मछलीपट्टनम, सुरत, बालासोर, मद्रास, हुगळी, मुंबई, कलकत्ता. प्रश्न असा असेल पहा, थोडक्यात माहिती जर घेतोयच आपण, परंतु प्रश्न उत्तराच्या स्वरूपात काही वेळेला डिस्कस करणं गरजेचं आहे. म्हणजे ब्रिटिशांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या किंवा अथवा नव्हत्या, किंवा पोर्तुगीजांनी किंवा डचांनी, त्यामुळे या ठिकाणी महत्वाचं असेल. मोस्टली आपल्याला ब्रिटिशांबद्दल विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आपल्याला, ब्रिटिशांनी स्थापन केलेला वखारी यापैकी कोणतं आहे किंवा कोणतं नाही, तर हे क्लिअर असू द्या. त्यामुळे लक्षात ठेवा, मछलीपट्टनम, सुरत, बालासोर, मद्रास, हुगळी, मुंबई आणि कलकत्ता या ठिकाणी आपल्या वखारी त्यांनी स्थापन केलेल्या होत्या. मग नेक्स्ट डेन्मार्क. सिक्वेन्स लक्षात घ्या, महत्वाचा असेल. एक क्वेश्चन विचारला गेला तर एक गुण आपल्याला नक्की असणार आहे सिक्वेन्स वरती, पहिलं कोण दुसरं कोण आला, क्रम लावा विचारलं जाऊ शकतं. चौथ्या क्रमांकाला कोण, पहिलं पोर्तुगीज, सेकंड डच, थर्ड ब्रिटिश, त्यानंतर मग डेन्मार्क. डेन्मार्कचं थोडंसं डॅनिश असं त्यांना म्हटलं जायचं, आणि डेन्मार्क हे फार थोड्या कालावधीसाठी एका भागापुरतं मर्यादित असं म्हणू. तर 1616
इयर मेन्शन केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी, लक्षात घ्या कोणत्या वर्षी काय घटना घडली. सो डेन्मार्कच्या डॅनिश व्यापाऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. डॅनिकश एशियाटिक कंपनी, ओके, त्याचं नाव म्हणजे प्रॉपर ही कंपनीचं नाव होतं डॅनिकश एशियाटिक कंपनी. पुढं नाव त्याचं जे झालं, पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनी असं नाव आणि मग डॅनिकश एशियाटिक कंपनी 1730 मध्ये त्या कंपनीचं नाव. आणि 1620 या वर्षी भारतात तंजावरच्या नायक राजाकडून त्रंकेबार म्हणजेच तमिळनाडू, त्याचं आधीचं नाव आहे हे त्रंकेबार, हे बंदर मिळून तेथे वसाहत व किल्ला त्या ठिकाणी त्यांनी बांधलेला आहे. ओके, त्रंकेबार या ठिकाणी नायक राजाकडून त्रंकेबार हे बंदर मिळून वसाहत व किल्ला कोणी बांधला, हे स्टेटमेंट घटनाचं केलं जाऊ शकतं. म्हणजे पूर्ण स्टेटमेंट असं असेल. ठीक आहे, 1620 या वर्षी भारतात, क्वेश्चन पहा कसा वन लाईनर घेऊ आपण. 1620 या वर्षी भारतात तंजावरच्या नायक राजाकडून त्रंकेबार हे बंदर मिळून त्या ठिकाणी वसाहत व किल्ला कोणी मग बांधला. डच, फ्रेंच, पोर्तुगीज, डेन्मार्क, ओके, पर्यायामध्ये असं असेल, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आपल्याला. मोस्टली तेवढा एक भाग महत्वाचा. पुढं मग 1698 सेरामपूर या ठिकाणी बंगालमधील हुगळी नदीच्या तीरावरती आहे ते, त्या ठिकाणी व्यापार वसाहत स्थापन केली. स्थानिक जहाजांची लूट, गुलामांची विक्री या कारणामुळे मुघल बादशहाच्या विरोधामुळे त्यांना म्हणजे सेरामपूर सोडावं लागलेलं होतं. मोठ्या प्रमाणात लुटमार वगैरे व्हायची तिथे. तर सेरामपूर म्हणलं की लक्षात घ्यायचं आपल्याला, त्याला अनुसरून जर क्वेश्चन आलाच तर डेन्मार्क हे लक्षात ठेवायचं. ओके, सेरामपूरशी संबंधित ना पोर्तुगीज ना ब्रिटिश, मोस्टली आपल्याला इथे डेन्मार्क बद्दल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मात्र त्यांनी या सगळ्या घटनांमुळे त्यांना सेरामपूर सोडावं लागलेलं होतं. 1755 डॅनिश कंपनी व्यापाराच्या उद्देशाने पुन्हा बंगालमध्ये परतली. या घटनेच्या नंतर परत 1698 ला ही घटना, आणि 1755 मध्ये ही कंपनी पुन्हा एकदा डेन्मार्कची डॅनिश कंपनी ही व्यापाराच्या उद्देशाने बंगालमध्ये परतली. त्यांनी सेरामपूरला डेन्मार्कचा राजा चौथा फ्रेडरिक याच्या नावावरनं फ्रेडरिक नगर या नावाने वसाहत देखील त्या ठिकाणी सुरू केली, जे त्यांचं ते मुख्यालय होतं. ओके, ते मुख्यालय होतं, म्हणजे सेकंड टाइम ज्यावेळेस ते आलेले होते म्हणून आपण नंतर परत एक वेळेस. सेरामपूर हे डेन्मार्कच्या राजाच्या नियंत्रणाखाली एक मोठे शहर बनलं आणि सेरामपूर हे मिशनऱ्यांसाठी एक प्रसिद्ध आश्रयस्थान बनलं. तेथील मिशनऱ्यांच्या सांस्कृतिक व शैक्षणिक कामामुळे सेरामपूर हे नावावर उपास आलेलं आहे. परत याचा उल्लेख काय बाकीच्या गोष्टी लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, भल्या मोठ्या. सेरामपूर म्हटलं की मी तुम्हाला एक ठराविक पॉईंट सांगितलेले आहेत की कोणाच्या कार्यकाळात काय घटना घडल्या, तेवढ्या बाबी महत्वाच्या असलेल्या आपल्याला नोट करायच्या. सेरामपूर डेन्मार्क एवढं लक्षात ठेवा फक्त. सेरामपूर डेन्मार्कचं त्या ठिकाणी त्यांच्याच कालावधीमध्ये नावावर उपास आलेला आहे. भारतात जम बसविण्यात पुढे अपयशी ठरल्यामुळे सेरामपूर व त्रंकेबार या वसाहती ब्रिटिशांना त्यांनी विकून टाकलेल्या होत्या 1845 ला. पुढं म्हणजे इथे काय ते व्यवस्थित बाकीच्यांसारखं थांबू शकले नाहीत, नंतर ते सोडूनच त्यांना जावं लागलं होतं. आणि मग सर्वात शेवटी पाचवे कोण तर फ्रेंच. सर्वात शेवटी भारतात युरोपियन सत्तांचं आगमन. आणखी रिपीट करतो, आपला टॉपिक तो सुरू आहे पहिला आजच्या सेशनचा, त्यामध्ये आपण एक सिक्वेन्सली पाहतोय युरोपियन सत्तांच्या आगमनामध्ये आणि त्यांच्या एकूणच कार्यकाळात घडलेल्या घटनांचा आढावा घेत असताना पोर्तुगीज, त्यानंतर मग डच, त्यानंतर ब्रिटिश, डेन्मार्क आणि आता शेवटी फ्रेंच. ओके, फ्रेंचांच्या कार्यकाळातील घटना. तर स्वातंत्र्यपूर्व भारतात व्यापारी म्हणून युरोपियन लोकांमध्ये सर्वात शेवटी कोण आलं? फ्रेंच आले. आणि 1664 फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनीची त्यांनी स्थापना केलेली होती. फ्रेंचांनी भारतातील पहिली वसाहत केरॉन याने कुठे? सुरत या ठिकाणी स्थापन केली होती. पहा, ज्यावेळेस ज्या मी परत एकदा सांगतो घटना मेन्शन केलेल्या आहेत आपण प्रत्येकाच्या कारकिर्दीमध्ये. पहिल्यांदा कोण गव्हर्नर जनरल होता, पहिला व्यक्ती कोण पाऊल ठेवला, किंवा त्यांच्या वतीने पहिला आलेला व्यक्ती कोण, याबद्दल क्वेश्चन म्हणजे येऊ शकतात, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आपल्याला. तर फ्रेंचांची भारतातील पहिली वसाहत कुठे? कोणी? केरॉनने. कुठे? सुरत या ठिकाणी स्थापन केलेली आहे. कोणी? कोणत्या ठिकाणी? फ्रेंचांच्या वतीने कोणी? डचांच्या वतीने कोणी? डेन्मार्कचं म्हटलं की ते सेरामपूर. अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, प्रमुख ठराविक पॉईंट्स बस, त्याच्या पलीकडे काही नाहीये. हे भाग महत्वाचा असेल. क्वचित क्वेश्चन असला तरी आपल्याला ते पाहणं गरजेचं आहे या भागावर. क्लिअर? मग मछलीपट्टम येथे वसाहत स्थापन केली त्यांनी, परत मछलीपट्टम किंवा मछलीपट्टम इथे. आणि मग 1673 बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी, म्हणजे मछलीपट्टम इथे आणखीन काही लोकांनी वसाहत स्थापन केलेली आहे, डच वगैरे असतील तर. मग खालीलपैकी मछलीपट्टम या ठिकाणी कोणी वसाहत स्थापन केली नाही? तर डेन्मार्कचा उल्लेख येत नाहीये इथे, तर मग डेन्मार्क नाही. बाकीचे फ्रेंच असतील किंवा आता इथे आपल्याला दिसतात डच, मागे आपण पाहिलं होतं मछलीपट्टम या ठिकाणी वसाहत स्थापन केलेली होती. कोणी केली, कोणी नाही, हे एकदा पाहून घ्यायचं.
1673 या वर्षी मार्टिन व लेप्सी यांनी वालीकोंडपुरमच्या मुघल गव्हर्नर कडून एक गाव मिळवलं होतं आणि हेच गाव पुढं काय पॉंडिचेरी म्हणून ते विकसित झालेलं होतं आणि मार्टिन हा पहिला तिथला गव्हर्नर. तर दोन गोष्टी म्हणजे पोर्तुगीज म्हणलं की गोवा हे लक्षात ठेवायचंय, पॉंडिचेरी म्हणलं की फ्रेंच लक्षात ठेवायचंय. कारण ज्यावेळेस तिसरं कर्नाटक फ्रेंच संघर्ष किंवा तिसरं कर्नाटक युद्ध किंवा इंग्रज फ्रेंच संघर्ष आपण पाहतो त्यावेळेस अंतिमतः फ्रेंचांचा पराभव झाल्याच्या नंतर फ्रेंचांकडे काही भाग सोडला जातो, तो म्हणजेच पॉंडिचेरी आणि काही अन्य प्रदेश आहे. मेन पॉंडिचेरी एक ओके ते फ्रेंचांकडेच राहतं. मात्र पूर्णतः पराभव तिकडे युरोपामध्ये देखील आणि तिथे तह होतो, तहानुसार त्यांना पॉंडिचेरी हे दिलं जातं आणि बाकीच्या भागावरती मात्र त्यांना तिथे कुठेही ते दिसत नाहीत आपल्याला आणि ब्रिटिश आपल्या अधिपत्याखाली सर्व भाग ते घेतल्याचं पाहायला मिळतं. क्लिअर, हे लक्षात ठेवा. पॉंडिचेरी फ्रेंच, पोर्तुगीज गोवा. मग 1690 फ्रेंचांनी मुघलांकडनं बंगालमधील हा डुप्ले आहे फ्रेंच गव्हर्नर, चित्र दिसले ते तुम्हाला. तर 1690 मध्ये फ्रेंचांनी मुघलांकडून बंगालमधील चंद्रनगर हे जिंकलेलं होतं. पुढे माहे, यानम व कारिकल हे ठिकाण देखील त्यांनी मिळवलेलं आहे आणि 1742 मध्ये डुप्ले हा फ्रेंच गव्हर्नर म्हणून भारतात आलेला होता. डुप्ले हा फ्रेंच गव्हर्नर, रॉबर्ट क्लाइव्ह हा ब्रिटिश म्हणजे इंग्रज गव्हर्नर, इंग्रजांचा म्हणून लक्षात ठेवायचं आपल्या दोघांचं. आणि या दोघांचेच अगदी हुशार आणि बुद्धिमान म्हणून आपण डुप्ले असेल किंवा रॉबर्ट क्लाइव्ह. परंतु ज्यावेळेस इंग्रज फ्रेंच संघर्ष होतो त्यावेळेस त्याचा उल्लेख आपल्याला करायचाच आहे. तर तिथे मात्र डुप्लेला दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये म्हणू आपण त्या ठिकाणी डुप्लेच्या कारभारावरती टीका केली जाते आणि थोडासा पराभव स्वीकारावा वाटायला आल्या कारणाने एक भाग त्यांच्याकडनं निसटला जातो आणि त्यामुळे याला दोषी ठरवलं जातं आणि याला बाजूला सारलं जातं. मात्र ही चूक फ्रेंचांची ठरते कारण हा हुशार व्यक्ती म्हणजे एखाद्या आपण खेळाडूच्या बाबतीत सांगायचं झालं, एखादा स्टार खेळाडू आहे समजा कोहली असेल किंवा रोहित शर्मा, ओके चांगले खेळाडू आहेत. मात्र चांगले खेळाडू असताना एखाद्या महत्वाच्या सामन्यामध्ये एखाद्या वेळेस 0 वरती आउट होऊ शकतं फलंदाज, म्हणून लगेच आपण त्याला बाजूला सारायचं का? तर नाही, त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्यावर पुढे त्याला काम दिलं पाहिजे किंवा आणखीन संधी दिली पाहिजे. जसं की अभिषेक शर्मावरती शेवटपर्यंत आपण T20 वर्ल्ड कप मध्ये भरोसा ठेवलेला होता, अंतिम सामन्यात चांगली कामगिरी त्याने केलीच होती. अशा पद्धतीने डुप्लेवरती विश्वास फ्रेंचांनी जर ठेवला असता तर तिसऱ्या कर्नाटक युद्धात चित्र वेगळं दिसलं असतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं देखील आहे. परंतु दुसऱ्या युद्धातील दुसरं कर्नाटक युद्ध जे होतं किंवा दुसरं इंग्रज फ्रेंच संघर्षामध्ये त्या ठिकाणी डुप्लेच्या कामगिरीवरती नाराजी हे करून त्याला परत बोलवलं जातं. एक मुत्सदी हुशार म्हणून डुप्लेकडे पाहिलं जातं, एक महत्वाचा गव्हर्नर त्या ठिकाणी फ्रेंचांचा. जसं की तिकडे आपल्याला रॉबर्ट क्लाइव्ह ब्रिटिश म्हणजे इंग्रजांचा दिसतो आपल्याला. ओके, हे दोघांचे त्या ठिकाणी तुल्यबळ लढत म्हणू आपण. मात्र रॉबर्ट क्लाइव्ह हा उजवा ठरतो आणि खऱ्या अर्थाने त्याच्या नेतृत्वाखाली इंग्रज फ्रेंचांचा पूर्णतः पराभव करतात या 3 कर्नाटक युद्धाच्या माध्यमातून. ते पुढे येणारच आहे. तर डुप्ले हा 1742 मध्ये भारतामध्ये आलेला होता, भारतामध्ये तो आलेला आहे फ्रेंच गव्हर्नर. भारतातून युरोपियनांचा आता इथे आपण ब्रिटिशांचं आगमन आणि इंग्रज फ्रेंच संघर्ष जे आहे ते पाहण्याच्या आधी थोडक्यात जातानाचा क्रम देखील लक्षात ठेवायला हवा. हे दोन्ही महत्वाचं. ज्या पद्धतीने आता तुम्हाला बऱ्याच वेळापासून आपलं चाललंय त्यामुळे तो सिक्वेन्स एक लक्षात राहिलेला असेल. पहिलं कोण आलं? पोर्तुगीज, मग डच, मग नंतर ब्रिटिश, मग डेन्मार्क, त्यानंतर मग फ्रेंच. त्या पद्धतीने मग सर्वात पहिल्यांदा भारतातनं कोण गेलं तर डच हे गेलेले दिसत आहेत आपल्याला 1825 मध्ये. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डेन्मार्क, ज्यांचं जास्त अस्तित्वही नव्हतं, थोड्या कालावधीपुरते मर्यादित होते. डेन्मार्क 1869 ला ते गेले. त्यानंतर ब्रिटिश 15 ऑगस्ट 1947. त्यानंतर मग फ्रेंच बराच काळ होते त्यांच्यानंतर असं म्हणू आपण. आणि सर्वात छोटी पहिले जे आले होते आणि गोवा हे आपलं मुख्य केंद्र बनवलं होतं आणि गोवाच्या माध्यमातून त्याचा कार्यभार आपल्याला दिसून येतो. तर सर्वात पहिल्यांदा आलेले पोर्तुगीज, लक्षात ठेवायला सोपं. सर्वात शेवटी गेलेले पोर्तुगीज, त्यामुळे ते सोपं. ठीक आहे, बाकीचं मात्र एकदा सिक्वेन्स ते पाहून घ्यायचंय. मोस्टली आता आल्याचा क्रम पेक्षा जाणाऱ्यांच्या क्रम बद्दल विचारलं गेलं तर हे माहिती असू द्या. ओके, जाताना कोण पहिल्यांदा गेलेलं आहे तर डच, डेन्मार्क इयर्स इथे मेन्शन केलेलं आहे. ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज असा एक क्रम आणि तो आपल्याला महत्वाचा आहे ते लक्षात ठेवायचं. मग यानंतर आता परत सेपरेट थोडंसं म्हणजे सिक्वेन्स व्यवस्थित, कारण काही ठिकाणी आपण अभ्यासतो परंतु फार खिचडी असं टाईप दिलं असतं. काही संदर्भ साहित्य ते मी पाहतोय तर काही वाचत असताना वगैरे लक्षात येतं की एखादा भाग घेतला की मग त्यातल्या काही गोष्टी कव्हर करायचं, मग आणखीन थोडंसं डिवायडेशन करून अजून दुसरीकडे तिसरीकडे पळणं, ते वाचण्यामध्ये सिक्वेन्स येत नाही आणि आपल्याला थोडंसं गोंधळ होतो अभ्यास असताना. त्यातनं एक सुटसुटीत आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे युरोपियनांचं भारतात आगमन झाल्याच्या नंतर पहा, त्यानंतर मग कशा पद्धतीने ते सत्ता जे पहिल्यांदा कोण आलं होतं त्यानंतर त्यांचा एक क्रम व्यवस्थित घेतला आपण, त्यांच्या कार्यकाळातील घटना घेतल्या,
महत्वाचा असलेला भाग तो कव्हर झाल्याच्या नंतर आता खऱ्या अर्थाने भारतामध्ये या सर्व म्हणजे 5 जणांपैकी जे होते आपण ते सर्व बाजूला सारून त्यापैकी एक जण जो होता ज्याने आपल्याकडे राज्यकारभार केला किंवा त्यांच्याविषयीचा आपल्याला अभ्यास पुढे करायचा आहे, त्यामुळे परत एकदा त्यांना एक वेगळ्या पद्धतीने इथे इंट्रोड्यूस करतोय आपण. तर ब्रिटिशांचं भारतात आगमन हा दुसरा टॉपिक आपल्या या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या माध्यमातून आपल्याला ब्रिटिशांचं आगमन झालेल्या काही घटना सुरुवातीला जशा आपण मगाशी पाहिलं त्याही पॉईंट्स तुम्हाला तिथे पाहायला मिळतील रिपीट, आणि त्यानंतर मग ब्रिटिश फ्रेंच सर्वात छोटे जे संघर्ष आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. मग आपल्याला वळायचं आहे ब्रिटिशांचं जे आता म्हणजे पुढे ते वळले होते कुठे, बंगालकडे आपला मोर्चा वळवला होता, त्या पद्धतीने ते नोंद आपल्याला करायचे आहे. हे जाणून घेऊया आपण थोडक्यात. ब्रिटिशांचं भारतातील जे आगमन, आता मगाशी उल्लेख केल्याप्रमाणेच व्यापाराच्या उद्देशाने त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती, आपण पाहिलं 1599, आणि 1600 या वर्षी एलिझाबेथ राणीने सुरुवातीस 15 वर्षांकरिता कंपनीज पूर्वेकडील व्यापाराची सनद त्या ठिकाणी पूर्वेकडील देशांशी व्यापाराची सनद त्या ठिकाणी दिलेली आहे. क्लिअर. आणि मग 1609 मध्ये राजा जेम्स पहिला याने कंपनीला कायमस्वरूपी व्यापार करण्यासाठी कायमस्वरूपीचं अधिकार दिले. राणीने नाही, राणीने 15 वर्षाकरिता. आणि कोणत्या वर्षी 1600ला लक्षात घ्या. आणि जेम्स पहिला, राजा जेम्स पहिला हे नाव लक्षात ठेवायचं आहे. 1609 या वर्षी त्याने कायमस्वरूपी सनद त्या ठिकाणी दिलेली होती. क्लिअर. हे पुढे मग 1615 या वर्षी काही पॉइंट थोडेसे ऍड आता मी ब्रिटिशांचं आगमन मध्ये पहिला पार्ट जो आहे जसं तसं रिपीट केला आपण लास्ट टाइम जे तिसऱ्यांदा ब्रिटिश आपण पाहत होतो. तर मग 1615 मध्ये काही इथे ऍड केलेले पॉइंट. तर इंग्रज वकील सर थॉमस रो याने जहांगीर बादशाहकडून प्रथमच व्यापारी सवलत मिळवली होती, आणि यामुळे सुरुवातीच्या काळात इंग्रजांनी सुरत, त्यानंतर मछलीपट्टम, त्यानंतर मद्रास, कलकत्ता, मुंबई या ठिकाणी आपल्या वखारी उघडलेल्या होत्या. ओके. मछलीपट्टम पहिलं, सुरत मेन्शन केलेलं कारण सुरतची परवानगी त्यांनी मिळवली होती. मछलीपट्टमला ऑलरेडी 1611 मध्ये वखार स्थापन केली आणि 1613 मध्ये आपल्याला सुरत या ठिकाणी दिसून येते. ओके. सुरत, मछलीपट्टम, मद्रास, कोलकाता, मुंबई या ठिकाणी त्यांनी आपल्या वखारी उघडलेल्या होत्या. उद्देश काय, तर तोच अधिकाधिक नफा मिळवणे हाच ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा प्रमुख उद्देश होता. साम्राज्य विस्ताराचा हेतू साध्य करण्यासाठी इंग्रजांना प्रथम कोणाशी, पोर्तुगीजांशी संघर्ष करावा लागला, त्यानंतर नेदरलँडशी संघर्ष करावा लागला, आणि सर्वात शेवटी कोणाबरोबर, फ्रेंचांबरोबर संघर्ष करावा लागला होता. तर पोर्तुगीज आणि डच यांच्यासोबत संघर्ष करीत असताना ऍक्च्युअली डचांनी पोर्तुगीजचा पराभव केला होता. दोघा तिघांचे तिथे मिळून मिसळून म्हणजे आलटून पालटून असं म्हणून आपण त्यांचे संघर्ष पाहायलाच मिळतात. मात्र अंतिमतः परीक्षेला आणि महत्वाचा असलेला भाग म्हणजेच इंग्रज आणि फ्रेंच संघर्ष हे आपल्याला अभ्यासाचं. म्हणजे इंग्रज आणि पोर्तुगीजांसोबत आणि डचांसोबतचं त्यांचं तेवढं नोट करण्याची आवश्यकता नाही. इथे मात्र भाग महत्वाचा कोणता असेल, इंग्रज फ्रेंच संघर्ष. सर्वात शेवटी जे फ्रेंच होते आपले सर्वात शेवटी आलेले त्यांच्यासोबतचा संघर्ष, आणि त्यानुसारच आपल्याला दिसून येतं ते सर्वात स्ट्रॉंग होते अंतिम टप्प्यात म्हणून आपण त्यांच्यासमोर त्यांच्याच म्हणजे प्रतिस्पर्धी. आणि मग फ्रेंचांचा पराभव करून त्यांनी मग पूर्ण आपला मोर्चा बंगालकडे वळवला. मग तिथे काही नवाब वगैरे होते त्यांच्याशी संघर्ष वगैरे तो भाग आपण पुढे पाहूच, मात्र हा आधी कम्प्लीट करूया. तर यानंतर जो भाग असेल तो म्हणजेच इंग्रज फ्रेंच संघर्ष. थोडक्यात माहिती घेऊ आधी सुरुवातीला याबद्दल. तर इंग्रज फ्रेंच संघर्ष अथवा त्यालाच 3 कर्नाटक युद्ध असं म्हटलं जातं, जो कालावधी आहे 1746 ते 1763 या दरम्यान. ठीक आहे. सो पहिल्यांदा म्हणजे आता 3 युद्धाचं वर्णन जर सोप्या भाषेत करायचं म्हणजे पहिल्या फ्रेंच किंवा पहिलं जे इंग्रज आणि फ्रेंच संघर्ष होता किंवा पहिलं कर्नाटक युद्ध जे होतं या दोघांच्या दरम्यान जे पार पडलं होतं त्यामध्ये मात्र आपल्याला तिथे फ्रेंचांचं वर्चस्व दिसून येतं पूर्णतः. ओके. सेकंड टाइम मात्र हळूहळू त्यांची पकड निसटताना दिसते आणि थोडंसं उजवे ठरतात फ्रेंच. मी आपल्या भाषेत सांगतोय सोपं अगदी. 3 म्हणजे युद्धाचं वर्णन 3 कर्नाटक युद्ध म्हणून त्याला ओळखलं जातं इंग्रज फ्रेंच संघर्षाला. तर पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंचांचं वर्चस्व दिसतं. सेकंड युद्धामध्ये आपल्याला तिथे थोडंसं अंशतः फ्रेंच बॅकफुटला झालं दिसतं आणि थोडंसं इंग्रज वरचढ आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिसऱ्या इंग्रज फ्रेंच संघर्षामध्ये पूर्णतः फ्रेंच हे बाजूला सारलं जातं, त्यांचा पराभव होतो आणि इंग्रजांचं पूर्णतः वर्चस्व आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीने 3 फ्रेंच आणि इंग्रज संघर्ष. यामध्ये पहा थोडक्यात आधी समजून घेणं गरजेचं आहे. हे युद्ध होत असताना महत्वाच्या काही घटना घडलेल्या आपल्याला दिसून येतात. जसं की अनुरुद्दीन नावाचा नवाब होता कर्नाटकचा, अर्कट किंवा कर्नाटक. ओके. अनुरुद्दीन नावाचा नवाब होता आणि त्याच्यासोबत संघर्ष आपल्याला यांची दिसून येतात सुरुवातीला. तर फ्रेंचांनी या अनुरुद्दीनला मोठ्या प्रमाणात सुरुवातीला आमिष देखील दाखवलं होतं आणि अनुरुद्दीनचं असं म्हणणं होतं की भाई तुम्ही तर काही लढू बिडू नका इथं आमच्या ह्याच्यावरती, तुम्ही दोघे दुसरीकडे निघून जा असं. परंतु
फ्रेंचांनी काय केलं, अनवरुद्दीनला या ठिकाणी सांगितलं गेलं की बाबा आम्ही इंग्रजांना बाजूला सारून टाकतो आणि जे मद्रास आहे त्या बदल्यात जिंकून तुझ्या हवाले करतो आम्ही, म्हणजे असं त्याला सांगितलं गेलं. त्यामुळे तो खुश झाला होता. आणि प्रत्यक्षात मात्र इंग्रजांसोबत त्यांचं म्हणजे झाल्याच्या नंतर, म्हणजे युद्ध झाल्याच्या नंतर इंग्रज थोडंसं बाजूला सारले गेले. आणि ज्यावेळेस फ्रेंचांनी कमान मिळवली म्हणून आपण, किंवा मद्रास त्यांच्या आधिपत्याखाली आलं होतं फ्रेंचांच्या, त्यावेळेस मात्र आता मग अनवरुद्दीननं सांगितलेल्याप्रमाणे शब्द त्याने पाळला का हो, तर नाही. त्याने म्हटलं तुम्हाला मद्रास देतो, परंतु दिलं का, दिलं नाही. या अनवरुद्दीनला मग राग आला. त्याने काय केलं, अनवरुद्दीननं या ठिकाणी फ्रेंचांविरुद्धचं युद्ध करायचं ठरवलं आणि त्यांच्याशी मुकाबला करण्याचा प्रयत्न केला. परंतु फ्रेंच तोपर्यंत अति स्ट्रॉंग झाले होते आणि त्यानंतर मात्र अनवरुद्दीनचा त्याने फ्रेंचांनी पराभव केला होता. दरम्यानच्या काळामध्ये परत या अनवरुद्दीनला ज्यावेळेस त्यांनी मारलं किंवा त्यांचा पराभव झाला, म्हणजे दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये, थोडक्यात पुढे जाऊया आपण. यामध्ये प्रामुख्याने अनवरुद्दीनचा एक दिवाण होता, दिवाण म्हणा किंवा त्याचा दिवाण म्हणून पण त्यांनी काम केलं होतं. आणि मेहुणा म्हणूनही अनवरुद्दीनचा, कोण, त्याचं नाव चंदा साहेब. ओके, चंदा साहेब हा अनवरुद्दीनचा मेहुणा किंवा दिवाण होता. त्यालाही नवाब बनायचं होतं. कुठं, कर्नाटकचा. ओके, कर्नाटकचा नवाब किंवा आर्कट, आर्कट ज्याला म्हणलं जायचं, आर्कट किंवा कर्नाटक, याचा नवाब कोणाला बनायचं होतं, या चंदा साहेबला. मग त्यामुळे तोही तिथे प्रयत्नशील होता. तर दुसरीकडे निजामामध्ये तिथे जो मेन निजाम होता त्याचे जो मुलं होते, एक म्हणजे एक मुलगा आणि एक नातू. मुलगा मीन्स नासिर जंग, पहिला नासिर जंग हा त्याचा मुलगा होता, आणि एक नातू मीन्स मुलीचा मुलगा, ज्याचं नाव मुझफ्फर जंग होतं. तर त्या दोघात संघर्ष होता, त्या दोघांनी निजाम बनायचं होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, या दोघांच्या हे सगळ्यांच्या बाबतीचा आढावा यांनी घेतला, ब्रिटिशांनी फ्रेंचांनी, आणि या दोघांनी काय केलं, एकमेकांची बाजू धरण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. म्हणजे थोडक्यात अनवरुद्दीनचा पराभव करायचा. ओके, अनवरुद्दीनचा पराभव करायचा आणि त्याच्या दिवाणाला संधी द्यायची, चंदा साहेबाला, हे फ्रेंचांनी ठरवलं. आणि दुसरीकडे तिकडे निसार जंगला नाही, निसार जंग हा मुलगा होता, पण त्याचा नातू जो होता मुझफ्फर जंग, निजामाचा नातू मुझफ्फर जंग, या मुझफ्फर जंगला संधी देऊ म्हणून फ्रेंचांनी मुझफ्फर जंग आणि तिकडे चंदा साहेब या दोघांची बाजू उचलून धरली होती. ओके, चंदा साहेब आणि मुझफ्फर जंगची बाजू, म्हणजे चंदा साहेब मीन्स कर्नाटकच्या नवाबपदी त्याला बसवणं, त्यासाठी त्यांनी फ्रेंच त्यांच्या बाजूने लढले. आणि दुसरीकडे निजाम या ठिकाणी बनवा म्हणून मुझफ्फर जंगची बाजू उचलून धरले. आणि यामध्ये त्यांनी काय केलं, अनवरुद्दीनचा पराभव केला फ्रेंचांनी. आणि मग ब्रिटिश जे होते त्यांनी मात्र निसार जंग याची बाजू धरलेली होती या ठिकाणी. आणि अनवरुद्दीनला सांगितलं होतं की बाबा तुला तुझा भाग आम्ही तसंच ठेवू आणि प्रयत्न करू त्यासाठी. मात्र त्यात फ्रेंचांची बाजू उजवी ठरली आणि फ्रेंचांनी मात्र यांचा पराभव केला. आणि ते मद्रास जे आहे ते त्यांच्या आधिपत्याखाली होतच ऑलरेडी. आणि या ठिकाणी अनवरुद्दीनचाही पराभव केला, त्याला ठार मारलं गेलं. तिथे चंदा साहेबांच्या हाताखाली काही भाग आलेला होता. परंतु पुढे हे चंदा साहेब जे आहेत ते देखील मारले जातात एका राजाच्या वतीने. तिथे मात्र फ्रेंचांचं थोडंसं अस्तित्व कमी होतं. आणि त्यानंतर आणखीन इंग्रजी उजवे ठरतात. आणि अनवरुद्दीनचा मुलगा जो होता, म्हणजे पहिल्यांदा आपण हे पाहतो नासिर जंग, त्याचा पराभव वगैरे, तो त्याचा मुलगा जो आहे अनवरुद्दीनचा, तो मात्र ब्रिटिशांना शरण येतो आणि ब्रिटिशांकडनं तो त्यांच्याकडेच राहतो. दरम्यानच्या काळात काय होतं, तिकडे प्लासीची लढाई घडलेली असते, अंधार कोठडीची दुर्घटना झालेली असते, त्याला उत्तर म्हणून प्लासीची लढाई 1757च्या दरम्यान घडलेली असते. यामुळे आपल्यावर काहीतरी अन्याय होऊ शकतो म्हणून या अर्कटचा जो नवाब आहे समजा, तो मात्र याला शरण जातो आणि त्याच्याकडे राहतो. कोणाकडे, म्हणजे ब्रिटिशांकडे तो राहतो आणि त्यांच्या शरण जातो. आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे फ्रेंचांना एक ते एकाकी पडतात, तिकडे चंदा साहेबचाही मारले जातात. ओके, ज्यांनी त्यांना सपोर्ट केलं होतं. आणि या सर्व गोष्टीचा परिणाम होतो. आणि पुढे मात्र ब्रिटिश जे आहेत या दुसऱ्या ठिकाणी एका भागावरती वर्चस्वासाठी जी लढाई चाललेली असते, तो भाग आपण पाहूच पुढं. तिथे मात्र डुप्ले हा जो गव्हर्नर होता, मी मगाशी उल्लेख केला होता, फ्रेंचचा गव्हर्नर, तो डुप्लेला मात्र त्या ठिकाणी पराभवाला म्हणजे सामोरे जावं लागतं. मग त्याच्यावरती ठपका ठेवतात, तुझ्यामुळेच आपण हे युद्ध हारलो, आणि त्यामुळे त्याला बोलून घेतात दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंचवाले. मग त्यानंतर दुसरा एक गव्हर्नर नेमला जातो, परंतु त्याच्याही अधिपत्याखाली इकडे मात्र रॉबर्ट क्लाइव्ह हुशार होता, तो मात्र त्याचा दुसऱ्या आलेल्या गव्हर्नरचा पराभव करतो, रॉबर्ट क्लाइव्ह. आणि त्यानंतर मग रॉबर्ट क्लाइव्हचंच वर्चस्व दिसतं. आणि या तिसऱ्या फ्रेंच किंवा वांदिवासची लढाई ज्याला म्हटलं जातं, 22 जानेवारी 1760ला घटना घडते. त्यामध्ये वांदिवास नावाचा किल्ला आहे, त्या ठिकाणी मग लढाई होते. आणि त्यांनी तिथे आपल्याला फ्रेंचांचा पूर्णतः पराभव या रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली इंग्रज करताना आपल्याला दिसून येत आहेत फ्रेंचांचा. आणि मग या तिन्ही कर्नाटक युद्धातून आणि महत्वाचा भाग असेल हा, यातून आपल्याला हे काही महत्वाचे भाग जाणून घ्यायचे. आणि यानंतर मात्र ब्रिटिश जे आहेत ते आता मग आपले पूर्णतः आपलं जे लक्ष आहे बंगालकडे वळवतात ते. कारण बंगाल हा मोठा भाग होता, मोठा प्रांत होता, अनेक ठिकाणावरून त्या ठिकाणी त्यांना व्यापाराच्या दृष्टिकोनातून तिथे वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं. आणि एक साम्राज्य विस्तार म्हणून किंवा खऱ्या अर्थाने त्यांना काही गोष्टी लक्षात आता येऊ लागल्या होत्या की बाबा हा जो प्रदेश आहे, भारताचा भूभाग जो आहे, तर हा एकूणच टोटल म्हणजे कोणाच्या अंडर किंवा कोणी एकत्र नाही, प्रत्येक भागापुरतं एक एक जण मर्यादित आहे.
मग त्यामुळे याकडे आपल्याला लक्ष वेधून इथे सगळीकडे आपल्या सगळ्या भागावरती वर्चस्व प्रस्थापित करता येतं हे त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर मग आपल्याला हळूहळू मग ते कायदेशीररित्या म्हणू आपण किंवा सत्ता आपल्या हातात ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यांचा आपल्याला या बक्सर आणि प्लासी आणि बक्सरच्या लढाईतनं पुढे आपल्याला दिसून येतो. मग त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते युरोपात पण लढणारे आणि इथे भारतात पण त्यांना संघर्ष करावा लागला होता ब्रिटिशांना. त्यामध्ये मग पहिले पोर्तुगीज असतील, डच असतील, म्हणजे फ्रेंच आहेत, हे सर्व म्हणजे बाजूला सारले जातात आणि एकटी शिल्लक राहतात कोण, तर ते ब्रिटिश. आणि मग ब्रिटिशांचंच कार्य आपल्याला पुढे अभ्यासायचं आहे. ओके, तर थोडक्यात पुन्हा एकदा इंग्रज आणि फ्रेंच या संघर्षातील युद्धाचं ज्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे पॉईंटच्या स्वरूपात जाणून घेऊया. 1746 ते 1763 या दरम्यानचा हा कालावधी आहे. क्लिअर. काही गोष्टी लक्षात ठेवायला बऱ्याच घटना आल्यामुळे अवघडसा वाटत असणार आहे, परंतु परत एक वेळेस तुम्ही व्यवस्थित ते रीड केल्याच्या नंतर आता ऐकताय बरोबर. या पद्धतीने आपण स्टोरी टाइप्स मेन्शन पण करतोय, बऱ्याच अंशी ते लक्षात पण येते तुमच्या, परंतु ज्यावेळेस तुम्ही परत एकदा रीड कराल त्या घटना क्रमानुसार ते आणखीन ते परफेक्ट होऊन जाईल. आणि मग त्यावरती आपल्याला पीवायक्यू पण पाहिजे, सराव प्रश्न पण पाहिजे. या घटकावरती पीवायक्यू तुम्हाला क्वचित दिसतील किंवा एखादा दुसरा प्रश्न फार आधी विचारला गेला असेल. आताच्या काळात तर कमीच क्वेश्चन आहेत, परंतु हा भाग आपल्याला तरी देखील स्किप करता येणार नाही हे लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा सांगतोय, त्यामुळे सुरुवात जी आहे तिथनं करणं गरजेचं आहे. तो भाग आपण या ठिकाणी पहिल्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. सो नेक्स्ट 1746 ते पहिल्यांदा 1748 यामध्ये 3 कर्नाटक युद्धामध्ये इंग्रज फ्रेंच संघर्ष आपल्याला पहिलं जे युद्ध आहे तर ते 1746 ते 1748 या कालावधीमध्ये दिसतं. तर यांच्या कर्नाटक या कालावधीमध्ये त्यांच्यात कर्नाटक पहिलं युद्ध झालेलं होतं. सेंट थोमची लढाई विशेषतः गाजलेली होती. तर यामध्ये काय घटना घडलेल्या सेंट थोमच्या लढाईमध्ये कर्नाटकचा जो नवाब आहे, आता मगाशी मी सांगितलेला आहे, परत एकदा पॉईंटच्या स्वरूपात लक्षात घ्या म्हणजे व्यवस्थित तुम्हाला क्लिक होईल. तर अनुरुद्दीन व फ्रेंच यांच्यात ती लढाई झालेली होती. सुरुवातीला अनुरुद्दीनने दोघांना आपल्या भूमीवरती दोघांना म्हणजे इंग्रजांना आणि त्याला आपल्या भूमीवरती लढू नये असं मनाई केली होती. त्यातच डुप्ले हा कुठला आहे, फ्रेंचचा गव्हर्नर. लक्षात घ्या, डुप्ले फ्रेंच, रॉबर्ट क्लाइव्ह म्हटलं की ब्रिटिश, हे लक्षात ठेवायचं दोघच. आता इथून पुढं तर डुप्लेने मद्रास जिंकल्यावर ते नवाबला देण्याचं आमिष दाखवलं होतं. ओके, या अनुरुद्दीनला. ठीक आहे, पण नंतर त्यांनी ते पाळलं का, नाही. म्हणजे त्याने फक्त सांगितलं उगं बाबा आम्ही जर तुम्ही आम्हाला काही मदत केली किंवा तुम्ही काही थांबा जरा असं आम्हाला एक ब्रिटिशांसोबतचं मद्रास जिंकलं की तुम्हाला ते देऊ बाबा आम्हाला थोडं सहकार्य करा अशा पद्धतीनं. मग त्याने ते पाळलं नाही आणि त्यामुळे नवाबनं काय केलं, मग आपलं सैन्य पाठवलं त्याच्या विरोधात लढण्यासाठी आणि ते पराजित झालं होतं. फ्रेंचांचं नेतृत्व कोणी केलं होतं मग या लढाईमध्ये, तर कॅप्टन पॅराडाईसकडे नेतृत्व होतं. तर या ठिकाणी नवाबाच्या वतीने नेतृत्व महफूज खान याच्याकडे सोपवण्यात आलं होतं. ओके, पहिलं कर्नाटक युद्धामध्ये अशा प्रकारची आपल्याला घटना आपल्याला दिसून येते. अनुरुद्दीन फ्रेंच यांच्यातील संघर्ष सुरुवातीला पाहायला मिळतो आणि इथे ब्रिटिशांच्या तुलनेने आपल्या दोघांबद्दलच युद्ध आपल्याला दिसतं. ओके, अनुरुद्दीन बरोबर थोडक्यात म्हणजे घमासान झाल्याचं त्यांना आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता फ्रेंच आणि अनुरुद्दीन एकदमच आता तो काय म्हणजे विरोधक कट्टर विरोधक म्हणून आपण आपल्या भाषेत इथे आपल्याला ते दिसतात दोघेही, अनुरुद्दीन आणि फ्रेंच. आणि अनुरुद्दीनची बाजू कोणी घेतली होती, अनुरुद्दीनची ब्रिटिशांनी पुढे घेतली होती. मग 1740 ते 48 दरम्यान तिकडं युरोपामध्ये ऑस्ट्रिया आणि प्रेशिया यांच्यामध्ये चालू असलेले युद्ध एला चॅपल किंवा शॅपल असं म्हटलं जातं, ते एक तह झाला होता. त्या तहानुसार ते संपुष्टात आलं होतं. ओके, एला चॅपल असं आहे त्याचा उच्चार. या तहामुळे 1746 ते 48 या काळात इंग्रज फ्रेंच यांच्यातील कर्नाटकाचं पहिलं युद्ध देखील समाप्त झालं होतं. आणि या तहानुसार फ्रेंचांनी काय केलं, इंग्रजांना मद्रास हे परत केलं व त्या बदल्यात उत्तर अमेरिकेतील लुईसबर्ग फ्रेंचांना ते मिळालेलं होतं. क्लिअर. यानुसार पहिल्या फ्रेंच कर्नाटक युद्धामध्ये. आता दुसरं कर्नाटक युद्ध म्हणजे घटनाक्रम मगाशी उल्लेख केला होता, महत्वाचा राहिलेला होता दुसऱ्या कर्नाटक युद्धात 1748 ते 54 हा याचा कालावधी. तर यामध्ये पहिल्यांदा निजामुल मुल्कच्या निधनानंतर असम जहान असं त्याचं नाव आहे किंवा निजामचा म्हणजे निजामुल मुल्क असं त्याचं नाव आहे, निजाम तो होता. आणि त्याच्या निधनानंतर ओके, त्याचं निधन झाल्याच्या नंतर हैदराबादच्या वारसा पदासाठी त्याचा मुलगा मगाशी उल्लेख केला त्याचं नाव नासिर जंग आणि त्याच्या मुलीचा मुलगा त्याचा नातू असलेला कोण, मुझफ्फर जंग हा त्याचा नातू, मुलीचा मुलगा नातू मीन्स. ठीक आहे, तर मुझफ्फर जंग यांच्यात कलह सुरू झालेला होता. नासिर जंग आणि मुझफ्फर जंग. मुझफ्फर जंगची बाजू कोणी घेतलेली होती, फ्रेंचांनी घेतलेली होती. लक्षात घ्या, पुढे चालू नंतर.
आणि मग कर्नाटकचा नवाब अनुरुद्दीन याची गादी आपणास मिळावी म्हणून चंदासाहेब देखील या ठिकाणी प्रयत्नशील होता. चंदासाहेब कोण, तर हा अनुरुद्दीनचा मेवना आणि दिवाण म्हणून काम केलं होतं. तर चंदासाहेबच्या बाजूने देखील कोण होतं, फ्रेंच, म्हणजे अनुरुद्दीनला बाजूला सारून फ्रेंचने त्याच्याकडे लक्ष ठेवलं होतं. चंदासाहेब असावा आणि तिकडं मुझफ्फर जंग, या दोघांची बाजू कोणी, फ्रेंचांनी लढवलेली होती. दुसऱ्या कर्नाटक युद्धाचा आपण थोडक्यात आढावा. या विवादाचा फायदा डुप्लेने करून घेतला होता. त्याला कळलं की थोडक्यात यांच्यामध्येच चाललंय सध्याला, एकाला कोणाची तरी बाजू धरायची आणि एकाला पराभूत करायचं, हे त्यांच्यासाठी सोपं होतं. आणि त्याने काय केलं, मुझफ्फर जंग व चंदासाहेब यांची बाजू घेतली होती. ओके, तिकडे मुझफ्फर जंग आणि इकडं चंदासाहेब यांची बाजू घेऊन त्याने गादी मिळवून देण्याच्या मदतीचं आश्वासन दिलं. आणि त्यामुळे इंग्रजांनी काय केलं, मग आता ते नासिर जंग जो होता त्याचा मुलगा, ठीक आहे, निजामाचा मुलगा नासिर जंग, आणि याला हैदराबादचं निजामपद मिळवून देण्याची व अनुरुद्दीनला कर्नाटकाचं नवाबपद सुरक्षित राहील याची जबाबदारी त्याने स्वीकारलेली होती. म्हणजे तुझं नवाबपद कोणी घेणार नाही आणि तुझा मुलगा किंवा नातू याच्यात काही म्हणजे काही वाद होणार नाही, तुझ्याकडेच नवाबपद राहील असं थोडक्यात सांगितलं होतं. आणि नासिर जंगला हैदराबादचं निजाम त्या ठिकाणी देण्यास त्याने आश्वासन दिलेलं होतं. मात्र इथे नासिर जंगचा पराभव आणि इथे आपल्याला दिसून येतं की कर्नाटक म्हणजे अनुरुद्दीनचा फ्रेंचांनी काय केलं होतं, चंदासाहेबांनी मुझफ्फर जंग यांच्या मदतीनं या अनुरुद्दीनला त्यांनी ते ठार मारलेल्या पुढं. यातूनच इंग्रज फ्रेंच यांचं दुसरं कर्नाटक युद्ध आपल्याला घडून आल्याचं दिसून येतं. ओके, सेकंड फ्रेंच इंग्रज संघर्ष किंवा दुसरं कर्नाटक इंग्रज युद्ध. महत्वाची माहिती म्हणून ही, मुझफ्फर जंग, चंदासाहेब व फ्रेंच सैन्याने ऑगस्ट 1749 या वर्षी वेल्लोर जवळील अंबूर या ठिकाणी अनुरुद्दीनला पराभूत केला. ओके, पराभूत करून त्याला ठार मारलं. अनुरुद्दीन झाला बाजूला. आता म्हणजे कर्नाटकावर त्याचं वर्चस्व या ठिकाणी आता थोडक्यात जर पाहायला गेलं चंदासाहेब आणि याच्या रूपानं फ्रेंचांना थोडंसं तर प्लस पॉईंट त्यांच्या वतीनं झाला असं म्हणू आपण. मग वलूवाऊर येथे नासिर जंगचे मुझफ्फर जंग व डुप्ले यांच्याशी युद्ध झाले. यात 1750 मध्ये नासिर जंग मारला गेला. ओके, नासिर जंग म्हणजेच त्या निजामाचा मुलगा होता आणि मुझफ्फर जंग मुलीचा मुलगा होता. क्लिअर, हा मात्र त्या ठिकाणी मारला गेला. हा, ज्या डुप्लेला फ्रेंचांनी परत बोलून घेतलं होतं ती घटना म्हणजेच महत्वाची तिरुचिल्लापल्ली या ठिकाणी हे जे आहे तर हे जिंकण्यामध्ये मात्र तो अयशस्वी ठरला म्हणून आपण, आणि पराभूत झाला होता इंग्रजांच्या पुढं फ्रेंच, आणि त्यामुळे डुप्लेला त्याने परत बोलून घेतलं होतं. तर इथे तिरुचिल्लापल्ली येथे अनुरुद्दीनचा मुलगा मोहम्मद अली, हा दुसरा मुलगा मोहम्मद अली हा इंग्रजांकडे आश्रय घेतलेला होता. मग किल्ल्याला फ्रेंच व चंदासाहेबांनी त्या ठिकाणी वेढा दिला. त्याला शह देण्यासाठी म्हणून इंग्रजांनी रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखाली फ्रेंचांच्या आर्कटला, म्हणजे आर्काट म्हणजेच कर्नाटक, त्याला वेढा दिला व ते जिंकून घेतलं होतं रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखाली. ओके, फ्रेंचांच्या आर्काटला कर्नाटक जे आहे त्याला वेढा दिला व ते जिंकून घेतलं. तिरुचिल्लापल्लीची फ्रेंच फौज आर्काटला वाचवण्यासाठी आली, त्यामुळे तिरुचिल्लापल्ली येथे फ्रेंच हरले व आर्कट पण त्यांच्या हातातून, कर्नाटक पण त्यांच्या हातातून गेलं. आणि याच सुमारास चंदासाहेब तंजावरच्या राजाकडून मारला देखील गेला होता. अशा काही घटना घडल्यामुळे त्या ठिकाणी एकूणच म्हणजे अपयश आलं असं आपण म्हणू. कोणाला, फ्रेंचांना. आणि डुप्लेला या ठिकाणी या सर्व घटनेला, डुप्ले जो गव्हर्नर होता फ्रेंचाचा, त्याला मात्र इथे जबाबदार धरण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तिरुचिल्लापल्लीच्या पराभवाचे कारण फ्रेंच कंपनीने कोणावरती, मग डुप्लेवरती फोडलेलं होतं. आणि 1754 साली त्याला फ्रान्सला परत बोलवण्यात आलं व त्याच्या जागी फ्रेंचांचा गव्हर्नर सेकंड मग गॉडव्हेच्यू याची नियुक्ती करण्यात आली होती. गॉडेह्युची असं नाव आहे त्याचं. ओके, गॉडेह्युची असं नाव आहे, त्याची नियुक्ती करण्यात आली. परंतु हे हा जो होता एक निर्णायक वळण म्हणू आपण, आणि खऱ्या अर्थाने इथे हे अपेक्षित नव्हतं. म्हणजे इथे आपल्याला एक स्ट्रॉंग व्यक्ती डुप्लेची असणं गरजेचं होतं. मात्र एका पराभवामुळे त्याला ते परत बोलून घेतले आणि मग मात्र जे कोणी व्यक्ती आले त्यांचा निभाव पुढे रॉबर्ट क्लाईव्ह पुढे लागू शकला नाही, आणि त्यानंतर रॉबर्ट क्लाईव्ह त्याचं वर्चस्व आपल्याला दिसतं. इंग्रज व गॉडेव्ह्यू हा जो आहे तर हा फ्रेंच यांच्यात पॉंडिचेरी या तहाने ते युद्ध संपलं. आणि यानुसार मद्रास, फोर्ट सेंट डेव्हिड, डेवकोटा हे ब्रिटिशांकडे, तर फक्त पॉंडिचेरी
कॅरिकल आणि हे फ्रेंचच्याकडे गेलेला आहे. म्हणजे मेनतः आता महत्वाचा भाग असलेला पॉंडिचेरी हा फक्त फ्रेंचांपुढे राहिला होता. मद्रास मात्र आता पूर्णतः ज्यावरती फ्रेंचांचं वर्चस्व सुरुवातीला आपल्याला दिसून येतं, तर इथे मात्र आता आपल्याला या ठिकाणी इंग्रजांनी आपला कब्जा त्या ठिकाणी मद्रासवरती मिळवला होता आणि पॉंडिचेरी फक्त फ्रेंचांपुरतं मर्यादित राहिलेलं होतं. मग तिसरे कर्नाटक युद्ध. आता 3 कर्नाटक युद्ध महत्वाचे 1758 ते 63 या कालावधी दरम्यान आपल्याला हे तिसरं युद्ध झाल्याचं दिसतं. त्यात पहिल्या कर्नाटक युद्धाप्रमाणेच तिसऱ्या युद्धाचे कारणही युरोपात सुरू झालेलं युद्ध तेच होतं. पहिल्यांदा आपण पाहिलं होतं आणि त्यामुळे तिथल्या काही घटना घडल्याच्या नंतर परत इथेही काही त्यांच्यात युद्ध व्हायचीच आणि तिथे कुठला एखादा भाग एखाद्याने जिंकला की तहानुसार तो त्याला परत करणं, मग त्याच्या बदल्यामध्ये इथला भाग असेल एखाद्या आधिपत्याखाली तर तो त्याला देणं, या पद्धतीनं काम त्याचं सुरूच होतं शेवटपर्यंत. युरोपात 1756 या वर्षी इंग्रज व फ्रेंच यांच्यात सुरू झालेल्या सप्तवार्षिक युद्धाचा प्रभाव तो प्रभाव पडला आणि भारतातही इंग्रज व फ्रेंच यांचं युद्ध सुरू झालं होतं. युरोपात झालं म्हणजे इथेही त्यांच्यात ते सुरूच झालेलं होतं आणि त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. आणि इथे मात्र आता या तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंचांचा पराभव आपल्याला पाहायला मिळतो. एप्रिल 1758 या वर्षी फ्रेंचांचा काउंट लॅले गव्हर्नर म्हणून तो भारतात आलेला होता. यानंतर तोपर्यंत इंग्रजांनी काय केलं तर बंगालमध्ये प्लासीमध्ये एक मोठा विजय त्यांनी मिळवला होता. प्लासीची एक मोठी लढाई म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांनी आपल्या लढाईत विजय मिळवून आणि भारतात साम्राज्य विस्ताराच्या हेतून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाया रोवला होता 1757 मध्ये आणि तो विजय मिळवल्यामुळे ते आणखी अधिकचे स्ट्रॉंग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग म्हणूनच फ्रेंच नंतर आता आपल्याला पूर्णतः बाजूला सारल्याचं त्यांनी दिसतं आणि अनेक राजांना आपल्या हाताखाली त्यांनी घेतलं होतं ब्रिटिशांनी आणि त्यांची मोठी मदत देखील त्यांना मिळत होती. तेथील साधन सामग्रीचा वापर या भागात करणे त्यांना शक्य झालेलं होतं. ओके, त्या ठिकाणच्या. तसेच रॉबर्ट क्लाइव्ह व वॅटसन यांनी मार्च 1757 मध्ये फ्रेंचांचे चंद्रनगर हे पूर्णतः ताब्यात घेतलं होतं. इंग्रज सिराज उद्दौला सारखीच आता हे घटना आपल्याला पुढे पाहायचं आहे, ज्यावेळेस बंगालवरती वर्चस्व आहे त्यामध्ये येईल ते काय नेमकं प्रकरण. तर इंग्रज सिराज उद्दौला सारखी आपली अवस्था करतील असे वाटून सलबत जंग जो होता त्याने मात्र फ्रेंचांशी संबंध तोडले व तो इंग्रजाला शरण गेला. तर इंग्रज अधिकाधिक स्ट्रॉंग होऊ लागलेले होते. हे मुळात लक्षात आल्याच्या नंतर मात्र फ्रेंचांची बाजू न घेता आणि फ्रेंचांचा कुठे कुठे तर पराभव आपल्याला दिसून येत होता आणि एक महत्वाचा एक अधिकारी देखील त्यांनी परत बोलवलं होतं कारण त्याला आलेलं अपयश या कारणास्तव या सर्व घडामोडींचा परिणाम या सालबत जंगवरती दिसला आणि त्याने फ्रेंचांशी आपले संबंध तोडले. इंग्रजांना शरण आला आणि इंग्रजांचं नेतृत्व सर आय्यर कूट यांच्याकडे त्या दरम्यान होतं. ओके, इंग्रजांचं नेतृत्व सर आय्यर कूट यांच्याकडे होतं या दरम्यान आणि मेन अधिकारी म्हणून काम रॉबर्ट क्लाइव्ह याचं आपल्याला दिसून येतं. मग जी लढाई आहे ती म्हणजेच या लढाईनंच खऱ्या अर्थाने फ्रेंचांचा पराभव पूर्णतः आपल्याला दिसतो. वॉन दी वॉशची लढाई 22 जानेवारी 1760. ठीक आहे, 1760 या वर्षी वॉन दी वॉशची लढाई फ्रेंचांसोबतची महत्वाची लढाई म्हणून आपण आणि रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी नेतृत्व केल्याचं दिसतं. पुढे बंगालचा गव्हर्नर म्हणून रॉबर्ट क्लाइव्हला आपण पाहतोच, त्याची दुहेरी राज्यव्यवस्था वगैरे आपल्याला पाहायचं आहे रॉबर्ट क्लाइव्हची. तर इथे वॉन दी वॉशची लढाई होते 22 जानेवारी 1760 या दरम्यान आणि त्या ठिकाणी फ्रेंचांचा आपल्याला पराभव झाल्याचं दिसून येतं. त्यामध्ये पण इंग्रज फ्रेंच यांच्यात अंतिम आणि निर्णायक लढाई म्हणून आपण वॉन दी वॉश या ठिकाणी ती झालेली आहे. वॉन दी वॉश हा कर्नाटक राज्यातील एक किल्ला. ठीक आहे, आणि या युद्धात ब्रिटिशांचा सेनापती कोण? आयर कूट. ओके, आयर कूट हा होता मेन सेनापती. अधिकारी म्हणून रॉबर्ट क्लाइव्ह, परंतु इथे मेन सेनापती आयर कूटच्या नेतृत्वाखाली असं. पॉंडिचेरी, जिंजी व माही हे बंदर ब्रिटिशांनी जिंकलेलं होतं. तर या लढाईत सुरुवातीला फ्रेंचांनी सेंट डेव्हिड हा किल्ला जिंकून घेतलेला होता. या लढाईत फ्रेंचांना मद्रास जिंकता आलेलं नाही आणि फ्रेंचांना अंतिम पराभव झाला होता. फ्रेंच मात्र आता मद्रास सुरुवातीलाच वर्चस्व होतं, परंतु नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तिथे इंग्रजांचं पूर्णतः वर्चस्व आपल्याला दिसून येतं. फ्रेंचांना मात्र आता पराभवाला सामोरे जावं लागलं. तसेच बुसिला हा फ्रेंच होता, याला युद्ध कैदी म्हणून पकडण्यात आलं होतं आणि या लढाईमुळे फ्रेंचांचा दक्षिण भारतातील प्रभाव आता पूर्णतः संपुष्टात आला होता. हळूहळू ते पराभवाकडे आता आले होते असं म्हणून आणि ते 1763 साली परत मग पॅरिसच्या तहानं सप्तवार्षिक युद्ध जे तिकडे युरोपात सुरू होतं ते देखील थांबलं आणि मग इथे त्यानुसारच तहानुसार पॉंडिचेरी आणि फक्त काही प्रदेश छोटेसे ते मात्र फ्रेंचांच्या हवाले करण्यात आले आणि ते तेवढ्यापुरतेच मर्यादित राहिले. बाकीच्या भागावरती मात्र आता इंग्रजांचे वर्चस्व आपल्याला
दिसून येतं. मग अशा पद्धतीने पूर्णतः ब्रिटिशांचं आगमनाबद्दलचा टॉपिक घेत असताना पूर्णतः त्यांचं वर्चस्व आणि इथून पुढे आपला जो काही कार्यभार पाहायचा आहे तो ब्रिटिशांचा एकूणच कार्याचा आढावा घ्यायचा. मग त्यामध्ये असतील कायदे महत्वाचे, शैक्षणिक सुधारणा, सुरुवातीला गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरलचा कालावधी, आणि त्याआधी सर्वात महत्वाचं ज्या पद्धतीनं कार्यभार. आता फक्त मी थोडंसं इंट्रोड्यूस करतोय 2 मिनिटात, तोपर्यंत तुमचे क्वेश्चन वगैरे पण असतील तर विचारा. तर बंगाल इंग्रज संघर्ष आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. म्हणजे आता ह्या पद्धतीनं पूर्णतः फ्रेंचांचा पराभव 3 कर्नाटक युद्धाच्या माध्यमातून, आणि त्यानंतर आपल्याला ब्रिटिश जे आहेत, इंग्रज जे आहेत, तर ते बंगालकडे आपला मोर्चा वळवल्याचं दिसतं आणि त्या ठिकाणी प्लासीची लढाई, आणि मग आपल्याला रॉबर्ट क्लाइव्ह या मुत्सद्दी अधिकाऱ्याच्या बळावरती त्या ठिकाणी प्लासीची लढाई आणि बक्सरची लढाई ते यशस्वी ठरतात, आणि बंगालचा एक गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी पहिला गव्हर्नर म्हणून त्याची नेमणूक केली जाते. कोण? रॉबर्ट क्लाइव्हची. मग काही लगेच कालावधीमध्ये दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस गव्हर्नर नेमला जातो, बंगालचाच नसून तो बंगालचा पूर्ण गव्हर्नर जनरल पहिला म्हणून ज्याला या व्यक्तीला नेमलं जातं, तर ते सर्व गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल यांची कारकीर्द, यांच्या कालावधी, थोडक्यात त्यांच्याबद्दलची माहिती, आणि त्याआधी बिफोर बंगाल इंग्रज संघर्ष जो होता, ज्या युद्धातून सिराजुद्दौला, शुजाउद्दौला या सर्वांना पराभवाला सामोरे जावं लागतं, आणि ब्रिटिश बंगालचा प्रांत जो आहे तो पूर्णतः आपल्या आधिपत्याखाली घेतात, या सर्वांचा आढावा आपण येणाऱ्या नेक्स्ट उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. आजच्या भागात मात्र इथेच थांबू. थोडंसं लवकरच आटोपलं गेलं तरी पण एक महत्वाचे टॉपिक आणि एक इंट्रोडक्शन पर सेशन आपला पूर्ण झालेला आहे. यानंतर मात्र आता बंगाल इंग्रज संघर्ष आणि पुढे मग गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल यांचा कालावधी हे आपल्याला टप्प्याटप्प्यानं पाहायचं आहे. ठीक आहे. आणि परीक्षाभिमुख म्हणून, आणि यावरती जे क्वेश्चन असणार विचारले गेलेले तर मी ते पुढे उद्या घेतोय. म्हणजे आपण नेहमीप्रमाणे समाज सुधारकावरती PYQ घेतलेला आहे त्या पद्धतीने इथे देखील हा एक भाग झालेला आहे. आणखीन आपल्याला बंगाल इंग्रज संघर्ष जो आहे तर हे पाहायचं आहे. हे पाहिल्याच्या नंतर यावरती मग काय क्वेश्चन विचारले गेले होते. म्हणजे पहा टॉपिक कसा असेल, युरोपियनांचं भारतातील आगमन, ब्रिटिशांचं भारतातील आगमन, ब्रिटिश आणि फ्रेंच संघर्ष, आणि बंगाल इंग्रज संघर्ष, या पद्धतीने एकूणच त्यांचं आपलं एक जम बसल्या गेलं असं म्हणू आपण. आणि यानंतर त्यांचा जो कार्यभार सुरू होतो गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरलच्या रूपानं, तो भाग मात्र आपल्याला व्यवस्थित नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहायचा आहे. हा इथपर्यंत एक पार्ट असं म्हणू आपण. याच्याबद्दलची आणखीन जी राहिलेली माहिती उद्याच्या भागात, आणि नंतर काही क्वेश्चन, आणि मग पुढे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल याला स्टार्ट करायचं. क्लिअर? चालेल. येते लक्षात बऱ्यापैकी. थोडंसं काही गोष्टी आहेत लक्षात ठेवायला अवघड, कोणाचा मुलगा कोण काय घटना केलेली आहे कोणाचं, हा पण त्या तुम्हाला ते क्लिअर झालेलं असणार आहे. चालेल. काही डाऊट असतील तर विचारा, अन्यथा मग आपण थांबूया. येस, क्वेश्चन्स घेतो मी तुमचे सगळ्यांचे. तर PDF कसा मिळेल? ओके अर्जुन, ते तुम्हाला इथे नंबर दिसत नाही का? हा काय मिळेल? हा तेच मिळून जाईल. मी हवा तर इथे आपलं जे सेशन असतात त्याच्या खाली उद्या नंबर त्यांना मेन्शन करायला सांगतो, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, त्यानुसार मिळेल. MPSC कंबाईन 2026चं नोटिफिकेशन केव्हा येणार? ओके, त्याबद्दल मगाशी मी मेन्शन केलेलं आहे. सुरुवातीला कोणीतरी क्वेश्चन विचारला होता, आणि आता एकदा मला वाटतं मोनिका यांचा क्वेश्चन आहे तो. तर या आठवड्यामध्ये येईल नोटिफिकेशन, त्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा. जाहिरात येईल तेव्हा आपण जाहिरातीकडे बराचसा वेळ म्हणजे विचारात राहतो, परंतु अभ्यास तर आपण आधीपासून सुरुवात केलेला असतो, आणि पुढे आपल्याला परीक्षा द्यायचीच आहे, टाइम टेबल माहितीच असतं. मग जाहिरातीसाठी एवढं म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं. ती येईल जेव्हा येईल तेव्हा येईल. जाहिरात आल्याच्या नंतर महिनाभर कालावधी असतोच फॉर्म भरण्यासाठी. फॉर्म भरा, ते आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला ते मेन्शन केलं जाईलच. ज्यावेळेस जाहिरात येईल मी लगेच ते सांगेल तुम्हाला. आणि मोस्टली म्हणजे या आठवड्यात जवळजवळ या आठवड्यात येण्याची शक्यता आहे जाहिरात. आणि 14 जून सध्याला डेट तर फिक्सच आहे, पुढे जाण्याची शक्यता तुर्तास तरी नाहीये. परंतु काही आणखीन आंदोलन वगैरे विद्यार्थ्यांचे काही झालंच, किंवा ते एक भीती आहे, बऱ्याच जणांच्या मनात भीती बसलेली आहे, परंतु आता शक्यतो नाहीये. कुठल्या कारणास्तव एक्झाम पुढे जाईल असं वाटत नाही. 14 जूनच्या हिशोबाने तयारी करा, जेव्हा फॉर्म येतील तेव्हा भरून घ्यायचं आहे. त्यामुळे फॉर्म बद्दल असं अगदीच म्हणजे फार कुतूहल त्याने बरेच जण विचारताना दिसत आहेत, परंतु ते तर येणारच आहे. कधी ना कधी फॉर्म येतात ते भरायचं, आणि आल्याच्या नंतर लगेच कळून जाणार. कारण भले मोठे बरेचसे टेलिग्रामला चॅनल आहेत किंवा युट्यूबला, आणि लगेच कोणीतरी लाईव्ह येतं, आणि अनेकच्या माध्यमातून ते तुम्हाला ते लगेच कळणार आहे. त्यामुळे या आठवड्यात जाहिरात येऊन जाईल. महिनाभराचा कालावधी असेल. कुठलं सेंटर निवडायचं ते निवडा, व्यवस्थित फॉर्म भरा, आणि 14 जूनच्या येणाऱ्या परीक्षेला आपल्याला रेडी राहायचं. ओके, दरम्यानच्या काळात 2 महिन्याचा तर कालावधी आपल्याकडे शिल्लक आहे, तर थोडंसं रिव्हिजनवरती भर द्या, अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करा, जाहिरात वगैरे येत राहील. क्लिअर? चालेल. येस योगेश, तुमचा काही प्रश्न वगैरे? मी प्रसाद यांना सांगतो लगेच. हा, त्यामुळे तुम्हाला ते लगेच ते सेंड करतील, PDF असेल किंवा
तुम्हाला ज्या पद्धतीने ते देणार आहेत तसं ते प्रिंट किंवा PDF चालतं. हा, त्यांना मी सांगतो, ते करतील सेंड तुम्हाला लगेच, कारण झाल्याच्या नंतर लगेच मिळालं ना ते वाचायला बरं पडतं आणि ते चांगल्या पद्धतीने लक्षात पण राहतं. आणि त्यावरती मग प्रश्न वगैरे सोडवलाय ते बेस्ट झाले. तर गॅप पडला की मग ते मग मागचं आणि पुढचं सगळं कव्हर करण्यामध्ये बराचसा वेळ जातो, गोंधळ होतो ते, आणि बाकीचे पण विषय असतात आपल्याला तयारी करायला, त्यामध्ये सगळं हे होतं. तसं मी सांगतोय लगेच लगेच तुम्हाला सेंड करायला. चालेल. तर उद्या बरोबर 1:30 वाजता, आज जरी आपलं बिफोर संपलं असलं तरी उद्या मात्र वेळेवरच स्टार्ट, मात्र वेळेवरच करू आपण, मागे पुढे थोडंसं वेळेचं काही नाहीये. तर 1:30 वाजता मात्र सुरुवात करूया. आता पुढील भाग असेल थोडासा, कुठे वाचायचं असलं वाचून येऊ शकता. महत्वाचा भाग बंगाल इंग्रज संघर्ष, थोडक्यात म्हणजे बंगाल मीन्स बंगालचे नवाब, बंगाल असं नाही तर बंगालचे जे नवाब होते तर त्यांचा आणि इंग्रजांचा संघर्ष जे आहे त्यातील आढावा, आणि त्यानंतर मग गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल हा टॉपिक उद्याच्या भागात असेल. ठीक आहे, चालेल, थांबूया. ओके, येस, थँक्यू.